या जगात चांगलं आणि वाईट नसतं, या जगात व्यवहार असतात. तुम्ही ज्या गोष्टी करता त्या गोष्टीचं फळ तुम्हाला मिळतं. बरं. आणि द आर्ट ऑफ बिकम ऑर्डिनरी ज्याला जमलं ना, त्याच्याच बाबतीत एक्स्ट्रा ऑर्डिनरी टेक्स केअर ऑफ इट सेल्फ असं आहे. मी कधी असं बोलणार नाही की स्वामी माझ्याशी बोलतात, मला असं होतं, मला तसं होतं, असं मी काही बोलणार नाही. अंगात येणं किंवा असं काही जे काही असतं त्या प्रक्रिया मी मानत नाही. जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही तो जगायला लायक नाही असं मी इथे म्हणतो, तोंडावर सांगणार आहे. मला स्वामींच्या पादुका पण मिळालेल्या आहेत. मला बँगलोरला नेलं, बँगलोरहून मदुराईला नेलं आणि मदुराईहून रामेश्वरमला नेलं. रामेश्वरमला विधिवत 1/2 किलो सोन्याची फुलं उधळून त्या पादुका मला देण्यात आल्या. जेवढी मोठी तुमची चिंता तेवढा छोटा तुमचा देव. त्या दत्तपीठामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, नरसिंह सरस्वती, स्वामी आणि एक कालीचं पीठ. कारण अध्यात्मामध्ये गुरु शिष्य हे नातं जरी असलं ना तरी घनिष्ठ मैत्री पहिली असण्याची आवश्यकता असते. सारस्वत कॉलनीमध्ये एक सुमनताई वरेरकर म्हणून एक खूप स्वामींच्या परंपरेतल्या मोठ्या विभूती होत्या. त्यांच्याकडे मी आरतीला जेव्हा कधी जायचो तेव्हा मी एक गाणं म्हटलं की स्वामींच्या फोटोला असलेलं फूल किंवा हार खाली पडायचं. तुमच्या माहितीसाठी सांगायचं तर कलावती आई, हो, त्या माझ्या आजी. उपासना कशासाठी लागते? तुमचीच स्वतःची कन्सिस्टन्सी चेक करण्यासाठी लागते. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला जो पॉडकास्ट आहे हा खूप स्पेशल आहे, कारण की सगळ्यांना जी उत्सुकता होती, सगळ्यांना जी आतुरता होती, सगळ्यांनी जे रेकमेंडेशन कमेंट्समध्ये लाईव्हमध्ये जे विचारलं होतं की तुम्ही प्लीज या महान व्यक्तीचा पॉडकास्ट तुम्ही प्लीज कराल का, आणि तो आज आपण पॉडकास्ट करतोय. सो पोस्टरवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल आपण कोणासोबत आज पॉडकास्ट करतोय. ते म्हणजे स्वराधीश डॉक्टर भरतजी बलवली सर. तुमचं खूप खूप स्वागत आमच्या पॉडकास्टवर. आणि खरंच सगळे एवढे कमेंट्स लाईव्हमध्ये म्हणत होते की एकतर तुमचं तारक मंत्र सगळेच रोज ऐकतात, आणि मग म्हणलं की आपण ट्राय करूयात की भरतजींना कॉन्टॅक्ट करता येतोय का, आणि भरतजींनी एका क्षणात हो म्हणलं. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आणि भरतजींचं आता नुकतंच त्यांच्या चरित्रावर, त्यांच्या जीवनावर एक पुस्तक प्रकाशित झालं आहे, भरतवाक्य. तर त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा आपला जो पॉडकास्ट आहे हा मोस्टली अध्यात्म रिलेटेड आहे, तर त्याविषयी आपण गप्पा मारूयात आणि सुरू करूयात आजचा पॉडकास्ट. हो, नक्की. तर मला पहिलाच हा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटेल की लहानपणी, बालपणी सगळ्यांचंच बालपण सुरुवातीला असं म्हणत की थोडंफार सिमिलर असतं थॉट्स वाईज किंवा वाईज, पण तुम्हाला देव आहे किंवा मग अध्यात्म आहे किंवा एखादी गोष्ट किंवा एनर्जी आहे हे कधी जाणवलं, की असा काही क्षण होता किंवा इन्सिडेंट होता? पहिली गोष्ट काय असतं माहिती आहे की देव, धर्म, अध्यात्म किंवा कुठलीही आपल्या डोक्यावर शक्ती आहे हे समजण्यासाठी किंवा हे ॲक्सेप्ट करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं सायुज्य भावाने भरलेलं मन लागतं. बरं. आणि ते मन किंवा ती बुद्धी मला माझ्या जन्मतः होती असा माझा विश्वास आहे. ओके. त्याचं कारण असं आहे की जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्या घरी माझे आजोबा, म्हणजे माझ्या घरात आधीपासून माझ्या आजोबांपासून दत्तात्रयांची उपासना होती. वा. तर असं व्हायला लागलं होतं की माझे आजोबा त्या काळी दत्त जयंतीच्या वेळेला खूप मागे, म्हणजे माझ्या जन्माच्या आधी माधुकरी आणि भिक्षा मागून तिथे एक तालमकीवाडी म्हणून ताडदेवला एक ठिकाण आहे. बर. तिथे सगळे चित्रापूर सारस्वत राहतात. बर. तर तिथे एक दत्त मंदिर होतं. हां. त्या दत्त मंदिरात दत्त जयंतीच्या निमित्त जे काही देणग्या गोळा करायचे ते तिथे जाऊन ते दान करायचे. बरं. सो ते असेल किंवा माझ्या आईच्याकडनं असेल, सगळीकडनं उपासनेचं बळ आमच्या कुटुंबाला होतंच. बर. किंवा तुमच्या माहितीसाठी सांगायचं तर कलावती आई,
हो हो हो. त्या माझ्या आजी. बर. सो असं नातं तर होतंच. पण एक मला गोष्ट जी वाटली ती म्हणजे जे मी आधी म्हटलं की सायुज्य भाव आणि एक विशिष्ट प्रकारची कन्सिडरेबल दयाळू बुद्धी आणि मन हे जन्मतः असावं लागतं असं मला वाटतं. बर. आणि ते होतं. ते असल्यामुळे काय होतं की दुसऱ्याचा त्रास काय आहे हे समजण्याची एक बुद्धी निर्माण होते असं मला वाटतं. बर. आणि या जगामध्ये खूप असे व्यवहार आहेत. म्हणजे हे माझं म्हणणं आहे किंवा मी मानतो की या जगात चांगलं आणि वाईट नसतं. या जगात व्यवहार असतात. तुम्ही ज्या गोष्टी करता त्या गोष्टीचं फळ तुम्हाला मिळतं. बर. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी प्रत्येक वेळेला म्हणत असतो की तुमची मिळकत, विनियोग आणि उपभोग ह्याच्यामध्ये समन्वय पाहिजे. बर. मिळकत वेगळी असली, विनियोग वेगळा असला तर त्याचा उपभोग पण वेगळाच असतो. म्हणजे कसं की एक छोटं उदाहरण देतो. वाईट मार्गाने मिळवलेला पैसा किंवा अलक्ष्मी जी असते हो ती विनियोग सुद्धा तशाच पद्धतीने करावी लागते. आणि त्याचा विनियोग सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने तशाच पद्धतीने झाला लक्ष्मीचा की त्याचा उपभोग पण तसाच येतो. बर. आता ह्या सर्व गोष्टी अशा असताना ना मला असं वाटायला लागलं होतं. लहानपणाचीच गोष्ट सांगतो की ओके. घरात आमच्या जेव्हा पूजा व्हायची किंवा काही ज्या गोष्टी व्हायच्या त्यावेळेला तिथे बसून माझं चित्त एकाग्र व्हायचं. बर. हे मला समजायचं. वय नव्हतं माझं तेव्हा, पण मला छान वाटायचं. बरं. छान वाटायचं म्हणजे कसं की मी बसलो आहे तर चंचल वृत्ती नव्हती, वेगळ्या पद्धतीची चंचल वृत्ती होती. म्हणजे एकाच ठिकाणी बसून राहायचं हा माझा स्वभाव नाही. अच्छा. पण पूजा चालू असेल किंवा काही चालू असेल किंवा एखादी उपासना चालू असेल तर काय म्हणतात त्याला, मी जरी तिथे खेळत बागडत असलो तरी सुद्धा माझं मन चित्त सगळं तिथे अडकलेलं असायचं. बर बर. त्याच्यामुळे असं व्हायचं की पूजा अर्चा असेल काही असेल की खूप छान वाटायचं. ओके. आणि जेव्हा ह्या गोष्टी कालांतराने घरात जरा कमी व्हायला लागल्या, होतच ना प्रत्येक वेळेला मॉडर्नाइज झाल्यानंतर गोष्टी थोड्या थोड्या कमी होतात. बरोबर. त्यावेळेला ते जाणवायला लागलं की आधीसारखा जो आविर्भाव एक्सपिरियन्स व्हायचा तो आता होत नाही. म्हटल्यानंतर मग लोक करत नाही ना, मग आपण का नाही करू. अच्छा. बर. हे डोक्यात आलं. मग त्याच्यामुळे लहानपणापासूनच म्हणजे दुसरी तिसरी पहिलीत असताना काही का असे ना देवळात जायचं, पार्लेला जात असताना पार्लेश्वर मंदिर होतं तिथे जायचं, काय काय अशा गोष्टी मी करायचो बेसिक लहान असताना. आणि ते करता 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 मला एक गोष्ट अशी जाणवायची आणि जी आत्ताही जाणवते, आपल्याला त्रास होतोय हे जेव्हा मला वाटतं तेव्हा आपल्याला झालेला त्रास हा निसर्गाला चालत नसावा. बर. असा माझ्या मनामध्ये एक आविर्भाव निर्माण व्हायचा. बर. तर माझी आई मला किंवा आमचे सगळे पेरेंट्स सगळे होते ते नातेवाईक, त्यांना वाटायचं बाळबोध आहे आणि असं काही नाही आहे. ओके. पण त्याची प्रचिती एकदा आली होती. ओके. ती प्रचिती अशी आली होती की मल्लापूर म्हणून एक ठिकाण आहे, तिकडे माझं गाणं होतं. अच्छा. आणि मी त्यावेळेला 4थीत होतो, 4th स्टँडर्डमध्ये. मी गाणं तर गायचो लहानपणापासून. राधिका उभायकर म्हणून होत्या, त्यांच्याकडे मी गाणं शिकलो खूप लहानपणी. ओके. नंतर यशवंतबुवा जोशी वगैरे सगळे मोठे मोठे गुरु होत गेले. पण गाणं तर लहानपणापासून होतं. तर गाण्याचा कार्यक्रम त्यावेळेला पावसाळ्यात होता. तर ते मल्लापूर म्हणून ठिकाण आहे, तर तिथे आमच्या गुरूंची म्हणजे चित्रापूर सारस्वतांचे जे गुरु होते त्यांची तिथे समाधी आहे. अच्छा. तर तिकडे माझं गाणं होतं. तर त्या गाण्याला मी गेलेलो असताना मुसळधार पाऊस होता. म्हणजे माझं गाणं चालू आतमध्ये, बाहेर खूप पाऊस पडतोय. तर तो पाऊस पडत 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 माझं गाणं संपलं, सगळं झालं आणि आम्हाला निघायच्या वेळेला इतका पाऊस की समोर काही दिसत नाही. बापरे. इतका पाऊस.
त्यावेळेला मला काय जाणवलं माहित नाही. हे लहानपणी 4थीत असतानाची गोष्ट सांगते. तर तेव्हाचे जे भटजी होते, आता ते आहेत का नाही मला माहित नाही, पण माझे सगळे तिथे जे नातेवाईक आणि सगळ्यांनी ही बघितलेली गोष्ट आहे. त्यावेळेला असं झालं की मी माझ्या आईला म्हटलं की तुला सांगू का, मी जातो तिकडे आणि मी सांगितलं तर तो पाऊस थांबवेल बघ. बर. ओके. असं मी म्हटलं. मी 4th स्टँडर्डमध्ये होतो. आणि आई म्हणाली हा सांग, जाऊन सांग, तिथे देवाला जाऊन सांग पाऊस थांबव. तर मी त्यावेळेला म्हणजे देवळात नाही गेलो देवाकडे. मी काय गेलो तिथे एक तुळशीचं वृंदावन होतं. त्या तुळशी वृंदावनाच्या इथे जाऊन मी स्वतः उभा राहिलो भिजत त्या पावसात. आणि मला थंडी वाजायला लागली आणि खूप असा मला त्रास झाला. आणि तो त्रास होत असताना ना एक 5 मिनिट पण नाही, एक 4.5-5 मिनिटं अप्रॉक्स पाऊस थांबला. इतका मुसळधार पाऊस होता, तो थांबला. कळलं. आणि तो थांबल्यानंतर माझ्या आई वडिलांना आणि सगळ्यांना वाटलं कावळा बसला आणि फांदी तुटली. तसं आहे कोइन्सिडन्स. पण असं कुठेतरी मला वाटत होतं आतमधनं लहानपणी की हे जे झालंय माझ्यासाठी झालं असावं. ओके. हा एक प्रसंग असा घडला. आणि असे अनेक पद्धतीचे प्रसंग घडले. बर. लहानपणीच. बर. 4थी, 5वी, 6वी, 7वीत असे खूप प्रसंग घडले. आता ते सांगत बसलो तर भरपूर वेळ जाईल. पण अशा पद्धतीचे प्रसंग अनेक घडल्यामुळे मला असं वाटायला लागलं की कुठेतरी आपल्यामध्ये एक नैसर्गिक तारतम्य आहे आणि वी आर कनेक्टेड टू दॅट नेचर, ज्याच्यामुळे मला त्रास झाला तर त्यालाही त्रास होतो, असं एक समज. तो इतरांप्रमाणे गैरसमज सुद्धा असेल किंवा लोकांना वाटत असेल ही मूर्ख आहे, पण मला त्यांनी काही फरक नाही पडत. बर. कारण लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हा मी कधीही विचार केला नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही तुमचा देव ठरवलेला असताना ना जेवढी मोठी तुमची चिंता असते ना तेवढा छोटा तुमचा देव असतो. वा. बर. लक्षात आलं. हे मी मानतो. खूप डीप आहे. ओके. ओके. तसं बघायला गेलं तर डीप आहे, पण तसं बघायला गेलं तर सोपं आहे. आयुष्य जगत असताना आपलं पुढे काय होईल याची चिंता करून वर्तमान खराब करून घेणं हे माझ्या स्वभावात नाही आहे. बर. त्याच्यामुळे काय व्हायचं की मला असं वाटायचं की काय विचार करणार आपण आपल्याविषयी. माझं सगळं आयुष्य जे आता होतंय चालतंय सगळं अनप्लॅन्ड आहे. म्हणजे आत्ता मला हे करायचं आहे, हे दिनचर्या, एवढ्या वाजताच नाश्ता, एवढ्या वाजताच हे असं उठणार मी, हे करणार. दिनचर्या नाही आहे माझ्या आयुष्याला. बर. लोकांना ते फार इनडिसिप्लिन वाटेल किंवा विचित्र वाटेल, पण जे आहे ते आहे. ओके. सो मजा अशी झाली की मला असं वाटायला लागलं तेव्हापासून, लहानपणापासून, खूप लहानपणापासून, की आपलं एक नैसर्गिक तारतम्य आहे आणि ते रिलेशन आपण डेव्हलप करायला पाहिजे. ओके. कळलं. ते डेव्हलप करायला पाहिजे हे जेव्हा मला वाटायला लागलं तेव्हा ती सुरुवात झाली गाण्यामुळे आणि माध्यमही गाणं ठरलं. बर. लोकांना काय वाटतं की गाणं हे फक्त एंटरटेनमेंटसाठी आहे आणि अनेक गैरसमज आहेत. माझाही समज तसाच होता की आपण स्पर्धेसाठी जातो, लहानपणी कॉम्पिटिशन्स, बक्षिसं मिळतात, छान पैसे मिळतात, इकडे जायचं तिकडे जायचं असं होतं. पण नंतर हळूहळू जसं माझं वय वाढत गेलं त्या सगळ्या व्याख्या माझ्यासाठी बदलत गेल्या आणि एक विशिष्ट पद्धतीने मला निसर्गाने असं सांगून दिल्यासारखं की तुला काय मिळवायचं आहे, तुला कुठे जायचं आहे, तुझा रस्ता काय आहे, हे असं दाखवून दिल्यासारखं झालं. त्याचं कारण असं होतं की जे मी तुम्हाला म्हटलं की लहानपणापासून जो आविर्भाव माझ्या मनामध्ये, चित्तामध्ये, शरीरामध्ये, रक्तामध्ये भिनत होता की आपलं काहीतरी नैसर्गिक तारतम्य आहे, ते रिलेशनशिप मी वाढवलं. ओके. ते रिलेशनशिप वाढवण्यासाठी जी काय उपासना लागत असेल ती केली, सगळं होत होतं आणि ते वाढल्यामुळे मला असं वाटायला लागलं की गोष्टी होत आहेत. ओके. ओके. कारण माझा मुळात शिक्षणात रस नव्हता. बर. कारण माझा स्वभाव असा होता की लोकांनी ठरवलेली जी मोजपट्टी आहे ती मला मान्य नव्हती.
अच्छा. की ह्याला गणितात 100त 80 मिळाले तरच हा जगायला लायक आहे, नाही तर लायक नाही आहे. याला या पेपरमध्ये एवढे मार्क मिळाले, BCom एवढे पर्सेंटेज मिळाले तरच हा जगायला लायक आहे. हे माझ्यासाठी मापदंड मी कधीच लहानपणी मोडून टाकले होते, ती पट्टीच मोडून टाकली होती. त्याच्यामुळे काय झालं होतं की माझ्याकडे लाईफमध्ये फक्त ऑप्शन एच होता. ओके. ऑप्शन बी नव्हता. ओके. प्रत्येक जण आयुष्यात ऑप्शन ए ठेवतो, बी ठेवतो, सी ठेवतो. बॅकअप प्लॅन्स. माझ्याकडे फक्त ए. सो ते ए ऑप्शन फक्त माझ्याकडे असल्यामुळे ना 100% झोकून द्यायचं. जर 100% झोकून नाही दिलं तर यू आर गॉन. करेक्ट. फिनिश. हे मला आधीपासून ह्याची कल्पना होती. ओके. म्हणून मी काही नोकरी करून कधी गाणं केलं नाही. मी कधी आयुष्यात नोकरी धरली नाही, काहीच केलं नाही. जे करायचं ते एका दगडावर दोन्ही पाय ठेवायचं, करायचं, आणि नाही केलं तर बुडायची पण मनाची तयारी ठेवायची. बर बर. हे मी अजूनही आहे. देवदयेनी त्याची इच्छा अशी नाही आहे की मी बुडावं, म्हणून त्यांनी तग धरलेला आहे. वा. हेही मला माहिती आहे, कारण मी क्लिअरली सांगतो माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये, मला असं वाटतं की मी जितकं डिझर्व करतो त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त मला देवाने दिलं आहे. त्याचीही जाणीव आहे. बर. ते गाण्यात असू दे किंवा ते अध्यात्मात असू दे किंवा कुठल्याही बाबतीत असू दे, देवदयाने कधी माझे निर्णय चुकले नाहीत आयुष्यातले, कुठलेच नाही. छाती ठोकपणे सांगतो, कुठलाही एकही निर्णय माझा कधी चुकला नाही. बर. आणि ह्या सगळ्या गोष्टींची ॲक्युरसी जी आहे ना, ती ॲक्युरसी त्या नैसर्गिक तारतम्यामुळे आलेली आहे असं मला वाटतं. वा. आणि या सर्व गोष्टींचा जो उगम आहे तो त्या लहानपणी झाला, आणि तेव्हा या सर्व गोष्टी ज्या घडल्या त्याचा उगम लहानपणी असल्यामुळे तेव्हा मला 3री-4थीत समजायला लागलं की आपल्यावरती एक काहीतरी गोष्ट आहे जी आपल्याला धरू नये. मग जर ती आपल्याला धरू नये तर आपण त्याला का नाही धरावं. लक्षात आलं. हे सगळं समजायला लागलं. हे सगळं समजायला लागल्यानंतर मग हळूहळू हळूहळू गोष्टी घडत गेल्या, ज्या आत्ताही घडतात. बर बर. पण मग तुम्ही असं कधी, म्हणजे तुमचं अध्यात्म काय सांगतं की नामस्मरण करणं किंवा जप करणं किंवा मग ते सतत काय म्हणतात परिक्रमा वगैरे करणं, तर ह्यावर तुमचा टिक काय? हे बघा कसं आहे, उपासना तर लागते. माझं एक मत आहे की उपासना कशासाठी लागते, तुमचीच स्वतःची कन्सिस्टन्सी चेक करण्यासाठी लागते. वा. बर. आता एक साधं उदाहरण देतो. माझ्याकडे ना अनेक लोक येतात, म्हणजे स्पिरिच्युअल गायडन्ससाठी पण येतात आणि काय काय गोष्टींसाठी पण येतात, काहीतरी हवं आहे म्हणून पण येतात. बर. अनेक स्तराची माणसं येतात, म्हणजे ते राजकारणी असू देत, ते अध्यात्मातले असू देत, सामान्य माणसं असू देत, गृहस्थ आश्रमातली लोक असू देत, कळलं तुम्हाला, सगळ्या स्तरांमध्ये, गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत, सगळं. बर. प्रत्येक माणसाची गरज जी असते ना ती फक्त मटेरियलिस्टिकच असते. असं असं झालंय, मला हा आजार आहे किंवा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला यातून बाहेर काढा, काय करता येईल, माझ्या डोक्यावर कर्ज आहे, किंवा व्हॉटेवर. कुणी माझ्याकडे असं विचारायला आलेलं नाही आहे की मला आत्ताही मी अध्यात्मात ही पायरी गाठली आहे, ह्याच्या पुढची पायरी गाठण्यासाठी मी काय करावं. बर. कळलं. पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जोपर्यंत तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रकारच्या भुका असतात ना, सगळ्या भुका त्या शमत नाहीत तोपर्यंत तुमच्या तोंडावर देव येत नाही. अच्छा. हे मी बघितलेलं आहे. बर. त्याच्यामुळे मी देवाला किंवा निसर्गाशी ज्या वेळेला एक वेगळं अनुसंधान असतं तेव्हा सांगत असतो की सगळ्यांना जे हवंय ते देऊन टाक एकदाच. अच्छा. आणि सगळं मिळाल्यानंतर सुद्धा जो ईश्वरी कार्यास सहभागी होत नाही त्याला फटके मार. हां. सगळं मिळाल्यानंतर पण तुम्ही जर
पोट भरल्यानंतर पण तुम्हाला जर त्या बाजूला वळता येत नसेल तर मग काय उपयोग. खरंय खरंय. कळलं. आणि मुळात काय माहिती आहे, आज जे मी बघतोय की मी आता फॉर एक्झाम्पल एक छोटं उदाहरण देतो की आता मी गातो, तर मी गात असताना लोकांना जो परिणाम अनुभवायला मिळतो, तो परिणाम का अनुभवायला मिळतो त्याचं पहिलं कारण काय माहितीये का, की सुरामध्ये तुमच्या एक वेगळ्या पद्धतीची इनोसन्स पाहिजे. ओके. तो इनोसन्स तुमच्या स्वरामध्ये असेल ना, जसं आता एक लहान मूल असेल, त्या लहान मुलाच्या तोंडावरचं हास्य बघितल्यानंतर जो तुम्हाला आनंद होतो, तोच आनंद पहिला सा ऐकल्यानंतर झाला पाहिजे. वा. कळलं. वा. ओके. त्याच्यासाठी तो इनोसन्स तुमच्या आवाजात पाहिजे. सो मला काय म्हणायचं आहे की तो इनोसन्स जो आहे ना, तो दिवसेंदिवस लोकांच्या चित्तातला मरत चाललाय. खरंय. आणि तो मरत चाललाय कशामुळे चाललाय सांगू, अनेक नको त्या गोष्टींमध्ये तंगड्या अडकल्यामुळे. ओके. म्हणजे कसं की एक साधं फूल उमजलं, म्हणजे अ फ्लावर ब्लॉसम्ड, एक फूल उमललं तुमच्या समोर आणि ते खूप सुंदर पद्धतीने उमललं, तर त्याचं कौतुक करण्याचं मोठेपणा पण ठेवत नाहीत लोक. बरोबर. लोक काय म्हणतात, अरे त्याचा रंग बघ कसा आहे, अरे त्याचं हे बघ कसं आहे. खरंय. पण नैसर्गिक प्रक्रिया आहे ना ती. मग ती जर नैसर्गिक प्रक्रिया आहे तर यू शुड सी इट. ते बघण्याचं भाग्य मिळालं तुम्हाला तर त्यातलं तुम्ही काय घेता, सौंदर्य जे आहे किंवा त्याचा जो सिग्निफिकन्स आहे तो अनुभवा ना. त्याच्यामध्ये तुम्हाला ते असंच आहे ते तसंच आहे म्हणायची काय गरज आहे. हे एक उदाहरण होतं. खरं. तसं काय गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळत आहेत आणि देव देतोय तुम्हाला अनुभवायला, याचं गांभीर्य ठेवून वागणं म्हणजे जरा जमिनीवर राहण्याचं हे लक्षण आहे, ज्याच्यामुळे तुम्ही आध्यात्मिक होण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल ठेवताय. बर. त्याला मी ॲक्सेप्टन्स लेवल म्हणतो. अच्छा. ॲक्सेप्टन्स लेवल पाहिजे. ज्या गोष्टी घडत आहेत तुमच्यासोबत, तर चांगल्या असू देत वाईट असू देत, तुमच्या परसेप्शन प्रमाणे, तर त्या तुम्ही ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत. हे असं कसं झालं, मी एवढं करत होतो देवाचं तरी असं कसं झालं. अरे पण तू करत होतास, पण तुझ्या प्रारब्ध आहे ना. तुला जे हातात टिकवलंय किंवा तुझ्या उपासनेमुळे त्याची तीव्रता कमी झाली असेल, पण आहे ते आहे. ओके. ओके. आता मला शुगर आहे, डायबिटीज आहे, बर, सगळे त्रास आहेत, मी सुद्धा उपासनेतलाच आहे, सगळं करतो तरी आहे ना. ते आपल्या प्रत्येकाच्या शरीर आणि कर्माचे भोग. त्याच्यासाठी व्यायाम करा, बाकी करा, डॉक्टरकडे जा, औषधं घ्या, हे तर आपण करतोच. करेक्ट. करेक्ट. सगळंच करतो. सो कसं आहे माहितीये, तुम्हाला सांगतो की आपल्याला जे मिळत आहे ना ते ॲक्सेप्ट करून त्याच्यावरती पाऊल टाकून पुढे गेलं पाहिजे. बर. गुरफटून नाही राहिलं पाहिजे. हां. ओके. आणि तुमचं अध्यात्म जे आहे किंवा भारतीय अध्यात्मशास्त्र जे आहे ना, हे तुम्हाला परावलंबी नाही बनवत. बर. स्वावलंबी बनव. ते स्वावलंबी बनवतं. स्वावलंबी म्हणजे कसं की आज मला कुठलाही प्रश्न आयुष्यात पडलाय, तुम्ही काय करू याचं उत्तर मी दुसऱ्या माणसाकडे सापडायला जाता कामा नये. हे माझं मत आहे. हो. आणि मी आतापर्यंत जितकं हे केलंय की तुम्ही लोकांना सांगतो मी की तुम्ही माणसामध्ये देव बघू नका. अच्छा. तो जर माणूस ईश्वरी कार्यामध्ये तुम्हाला सहभागी करून घेण्यासाठी जर निमित्त ठरतोय, त्याला नमस्कार करा. बर. पण त्याला देव मानू नका. तुम्ही देव मानलं ना की तुम्ही परावलंबी होता. तुम्ही सगळ्या गोष्टी त्याला विचारल्याशिवाय करतच नाही. खरंय. कळलं. म्हणजे देवाला सुद्धा किंवा निसर्गाला सुद्धा एक आनंद असतो ना की बाबा मी अनुभव दिलेल्या व्यक्तीला तू स्वावलंबी बनला. तर कुठलीही आई असेल,
आईला आपण गुरुशी कम्पेअर करतो ना. करेक्ट. तर त्या आईसाठी सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल की सुरुवातीला ते मूल लहान असताना हात धरून चालतंय, बोट धरून चालतंय, पण आयुष्यभर त्या आईने हातच सोडला नाही त्या मुलाचा, तर काय होणार? त्याला चालताच येणार नाही, अवलंबून राहणार. पण तो खरा गुरु नाही जो शिष्य बनवतो आणि शिष्याला परावलंबी बनवतो, तो खरा गुरु नसतो. वा. कलियुगामध्ये गुरु शिष्याने शोधावा लागतो असं माझं मत आहे. बर. गुरु शोधत येतो हे त्यावेळेला होतं. आता शिष्य सुद्धा तेवढाच कॉम्पिटंट पाहिजे की हा माझ्या गुरु होण्याच्या लायकीचा आहे की नाही हे बघायला. कारण प्रत्येकाचा एक आध्यात्मिक पोत असतो, प्रत्येकाची कुवत असते. एखाद्याच्या कुवतीप्रमाणे जर त्याला परशुरामासारखा गुरु मिळाला तर तो संपलाच ना. खरे. गुरुचा सुद्धा एक पिंड असतो. अध्यात्मात सुद्धा उपासनेचे अनेक पिंड आहेत. सो त्या सर्व गोष्टींचा विचार करून ना असं मला वाटतं की वाटचाल केली पाहिजे. आणि ती वाटचाल जी असते ना त्याला एक अधिष्ठान पाहिजे. आणि ते अधिष्ठान जे मी मिळवलंय आणि पुढे जाऊनही मिळवणार ते दत्तात्रयाचं असणार. वा. आणि दत्तात्रयाचं म्हणजे काय की फक्त दत्त असं नाही, त्यांचे पुढचे जे अवतार आहेत, श्रीपाद श्री वल्लभ असतील, नृसिंह सरस्वती असतील, आमचे स्वामी समर्थ असतील, किंवा त्याच्यानंतरचे जे काही अवतार झाले, शंकर महाराज असतील, टेंबे स्वामी असतील, चिले महाराज असतील, सगळे खरं प्रत्येकाच्या प्रवृत्तीप्रमाणे प्रत्येकाची उपासना बदलते. ओके. तुम्हाला काय मिळवायचंय, किती मिळवायचंय, कुठल्या स्पीडनी मिळवायचंय, काय, या सर्व गोष्टी अशा असतात. त्याप्रमाणे तो गुरु येतो आणि त्याप्रमाणे तो सांगतो. बस. पण तो गुरु काय सांगतो, कुठल्या हेतूनी सांगतो आणि त्याच्यातनं आपल्या हातामध्ये काय पद्धतीचा निकाल येणार आहे हे शिष्याने तावून सुलाखून बघितलं पाहिजे. कारण दत्त संप्रदायामध्ये दत्तात्रयांनी फक्त गुरुच तयार केले, शिष्य नाही तयार केले. खरंय ऍक्च्युली. कळलं? हे माझं म्हणणं आहे. म्हणून मला असं वाटतं की भारतीय अध्यात्मशास्त्र ही खूप गहन आहे. आणि या गहनतेकडे जायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला तुमच्या आतला देव जागृत करण्याची फार जास्त आवश्यकता आहे. बाहेर शोधून उपयोग नाही. एका व्यक्तीने मला मागे विचारलं होतं की या सर्व गोष्टी देव देव धर्म असं सगळं करतात किंवा तू जे काय बोलतोस, त्याला एकदा व्यवस्थित एका पठडीत एका चॅनलमध्ये ना बसवलं पाहिजे, अडकवलं पाहिजे, ज्याच्यामुळे सगळ्यांना त्या गोष्टीचा अनुभव आणि उपभोग घेता येईल, रिफर करता येईल. ओके. हीच गोष्ट त्या लोकांनाही लागू पडते जे नास्तिक आहेत. अच्छा. जे म्हणतात की जर हे खरं असेल तर याच्या मागचं लॉजिक दाखव. त्या सगळ्यांना लॉजिक सुद्धा दाखवता येतं. पण ते लॉजिक दाखवल्यानंतर समोर तुमच्या देव उभा केल्यानंतर सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये जी संकल्पना असते देवाची ती प्री कन्सिव्ड असल्यामुळे तू कुठल्या स्वरूपात आलाय हे न समजल्यानंतर सुद्धा तो कुत्र्याच्या स्वरूपात आला तरी सुद्धा तुम्ही त्याला हाडका. खरंय. मी त्या एक्सेप्टन्सची गोष्ट करतोय. ओके. तर अशा सर्व गोष्टी असताना ना मला काय वाटतं की उपासना असेल किंवा या सर्व हे सगळं डोळस पाहिजे. ओके. डोळस असेल ना तर तुम्ही त्या रस्त्याला पडत नाही. ओके. या काय म्हणतात या लाईन मध्ये पडून चालत नाही. इंग्लिशमध्ये म्हणतो ना आपण यू फॉल इन लव्ह. तर यू फॉल इन लव्ह ही संकल्पनाच कधी मला कळली नाही. मीराबाईचं प्रेम म्हणजे इट वॉज गोइंग टुवर्ड्स डिवोशन.
तर यू फॉल इन लव आणि यू राईज इन डिवोशन. वा. तर अर्थ काय असतो तुमच्या प्रेमाचा? हव्यासी प्रेम हे प्रेम असतं का मोकळं सोडून देण्यात प्रेम असतं? मीराबाईला कधी कृष्ण मिळाला का हातात? नाही. पण काय वेळ आली, कृष्ण समाविष्ट झाली ना ती कृष्णामध्ये. तर मला म्हणायचा हेतू हाच आहे की अध्यात्माची व्याख्या आहे ना ही प्रत्येक माणसासाठी फार वेगळी वेगळी असते. आणि ती व्याख्या आणि तो रस्ता आणि ती उपासना ही प्युअरली निसर्गाने ज्या जन्माला जीव जो जन्माला घातलाय त्या जीवाची प्रवृत्ती, त्याचं वातावरण, त्याचे कोश आणि त्याचं अस्तित्वाचं मूळ हे त्या व्यक्तीने स्वतःचं ओळखून त्यांनी ती उपासना चूज करावी. बर. मानवी जन्माचं एम काय आहे तुम्हाला सांग? सगळं कमवायचं, जेवढं हवंय तेवढं कमवायचं, सगळ्या गोष्टी कमवायच्या आणि कमवून एक स्टेज आल्यानंतर त्याच गोष्टीपासून डिटॅच्ड व्हायचं. हा एक सर्कल आहे. सो लहानपणीच देवदयाने मला हे सर्कल, विशियस सर्कल काय आहे तो समजल्यामुळे मी स्वतःला या गोष्टीपासून फार कंट्रोल्ड ठेवू शकलो. आणि ते कंट्रोल्ड ठेवल्यामुळे मला असं वाटतं की देवाने मला एक गोष्ट चांगली शिकवली, ते म्हणजे द आर्ट ऑफ बिकमिंग ऑर्डिनरी. बर. आणि द आर्ट ऑफ बिकम ऑर्डिनरी ज्याला जमलं ना त्याच्याच बाबतीत एक्स्ट्रा ऑर्डिनरी टेक्स केअर ऑफ इट सेल्फ असं आहे. वा. ओके. कळलं तुम्हाला? मी कधी असं बोलणार नाही की स्वामी माझ्याशी बोलतात, मला असं होतं, मला तसं होतं, असं मी काही बोलणार नाही. कारण अंगात येणं किंवा असं काही जे काही असतं त्या प्रक्रिया मी मानत नाही. बर. कारण निसर्ग जो आहे ना तो इतका भव्य दिव्य आहे, त्याला तुझं माझं शरीर का पाहिजे? बर. त्याला जर काही दाखवायचं असेल तू स्वतः दुसरं एखादं अस्तित्व निर्माण करेल आणि दाखवेल. बर. कळलं? आणि म्हणूनच मला असं वाटतं की स्वतःमधला देव जागृत करून कुठल्याही गोष्टीला बळी न पडता स्वतःच्या उपासनेचा मार्ग धरून हत्तीच्या पावलासारखं पाऊल टाकत पुढे गेलं पाहिजे अध्यात्मात. बर. तेव्हा तो माणूस सिद्ध बनतो. अच्छा. आणि त्याच्याकडे सिद्धी येते. अच्छा. जर्नी कसं असतं माहितीये? साधक ते सिद्ध, सिद्ध ते सिद्धी, कळलं? आणि ते सिद्धी नंतर संजीवनी. अच्छा. सिद्धी सोडायची पण ताकद पाहिजे ना. ओके. कळलं तुला? ओके. तेव्हाच तो सिद्ध बनतो. अच्छा. साधक ते सिद्धी, सिद्धी ते सिद्ध, आणि सिद्धच्या पुढे जाऊन तो संजीवनी मिळवतो. आणि संजीवनी म्हणजे काय? तर ज्ञानेश्वर. वा. संत ज्ञानेश्वरांनी काय केलं? 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. हे आपल्याकडे खूप अशी मोठी माणसं होऊन गेली आहेत ज्याला आपण देव म्हणून मोकळे झालो. देव म्हटलं की काय होतं की आपण नमस्कार करतो आणि पुढे जातो. आदि शंकराचार्य, भगवान आदि शंकराचार्य असं आपण म्हणतो. तर त्यांना देवत्व देवाने निसर्गाने दिलेलं आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे माझं. ओके. पण पहिलं मी जे बघतो ना अशा लोकांकडे जे अवतार होऊन गेले त्यांना मी पहिलं फिलॉसॉफर म्हणून बघतो. बरं. कारण आज तुम्हाला सांगतो ना की या सर्व संप्रदायांची जी फिलॉसॉफी आहे ती समजणं अत्यंत आवश्यक आहे. खरं. आदि शंकराचार्यांनी काय सांगितलं? सौंदर्य लहरीत आदि शंकराचार्यांनी काय सांगितलं? स्वामींनी त्यांच्या उभ्या आयुष्यात अनेक चमत्कार केले. हो. पण चमत्काराला नमस्कार आहे असं आहे का? स्वामींनी काय तत्व दिली अध्यात्मात, स्वामींनी काय तत्वज्ञान शिकवलं त्याचा अभ्यास झाला पाहिजे. खरे. आणि चला
स्वामींनी चमत्कार दाखवले, सगळं केलं, तुमच्या आयुष्यात काय फरक झाला त्यांनी? तुम्हाला देव चमत्कार दाखवतो, तर चमत्कार दाखवल्यानंतर अरे वा 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 आहे बाबा काहीतरी, म्हणून आपण नमस्कार करतो. पण नमस्कार करून झाल्यानंतर काय पुढे? तुमच्या आयुष्यात काय फरक पडला त्यांनी? खरं एंटरटेनमेंट नाही आहे, कळलं? हो. सो माझ्या म्हणण्याचा हेतू काय आहे? ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ना, ट्रान्सफॉर्मेशन हे खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे स्पिरिच्युअलिटीमध्ये. ओके. तर ते ट्रान्सफॉर्मेशन जोपर्यंत तुमचं होत नाही ऑन अ डिफरंट लेवल, ॲक्सेप्टन्स लेवल वाढत नाही, तोपर्यंत फक्त देवधर्म करून गिरनारला जा, गाणगापूरला जा, अक्कलकोटला जा, काही फरक नाही पडत. बर. पण तीर्थक्षेत्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझं एक असं म्हणणं आहे की समजा तुम्ही आता आपण ताजमध्ये बसलो. हो. तर या ताजमध्ये बसून इथे मी एक उपासना केली, गायत्री मंत्र एक माळ केली. ती एक माळ केल्याचं फळ इथे मला मिळेल. बर. पण त्या स्थानावरती जेव्हा जाऊन करतो तेव्हा एका माळ्याचे फळाचे 500 माळा केल्याचं फळ मिळतं. बर. कारण तिथे शक्तिपीठ आहे ना, ते शक्तिपीठ आहे. आणि मला असं नेहमी वाटतं, भावडी संकल्पना आहे माझी, पण वाटतं की मोदीजींनी जी स्मार्ट सिटी केली होती ना, आणि या विषयावरती तुमच्या माहितीसाठी सांगतो, सकाळचे जे अभिजित पवार आहेत त्यांची आणि माझी या विषयावरती खूपदा चर्चा झाली. बर. की स्मार्ट सिटी म्हणजे काय? की शक्तिपीठ असेल ना, आता कुठलेही घ्या, म्हणजे काय म्हणतात त्याला, आता काशी विश्वनाथ घ्या किंवा दक्षिणेश्वर घ्या किंवा काही घ्या, जॉग्राफिकली त्याच्या आजूबाजूला काही करता येत नसेल तर वेगळी शक्तिपीठ बांधा, ती सिद्ध करा, अगमशास्त्राप्रमाणे बांधा, सगळं करून ते सिद्ध करून बर त्या शक्तिपीठाच्या बाजूला वस्ती ठेवा. बर. बर. असं करता येतं. माझा स्मार्ट सिटीचा अर्थ तोच आहे. अच्छा. की शक्तिपीठाच्या आजूबाजूला सगळं असायला पाहिजे. बर. टेम्पल इकॉनॉमी कशी असते? कोणीतरी मूर्खाने विचारलं होतं की देवळं बांधून काय इकॉनॉमी होते का, वाढते का? अयोध्या त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. राम मंदिर बांधल्यामुळे नोकऱ्या किती मिळाल्या, किती लोक जात आहेत, काय करतायत, होत आहे ना. आणि आपलं भारतीय अध्यात्मशास्त्र आणि हिंदू धर्म जो आहे तो विज्ञाननिष्ठ आहे. ओके. तो हवेतला नाही आहे. म्हणजे माणूस एक वेगळ्या पद्धतीच्या चाइल्डहुड ब्रेन सारखा चाललाय, अशी संकल्पना आपल्या हिंदू धर्मात नाही आहे. थोड्या इतर धर्मांमध्ये आहे की ह्युमन ब्रेन इज गोइंग थ्रू अ चाइल्डहुड, अशी एक व्याख्या. हिंदू धर्मामध्ये जे टेम्पल आर्किटेक्चर किंवा टेम्पल आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की माणसाचं शरीरच एक देऊळ आहे. आणि माणसाचं शरीर जे देऊळ आहे त्याच्या चक्रांच्या प्रमाणे, त्याचं अलाइनमेंट प्रमाणे देवळाचं पण स्ट्रक्चर आहे. आणि ते स्ट्रक्चर सुद्धा कसं, आता तुम्ही काय म्हणतात त्याला, कोल्हापूरच्या अंबाबाईला जर गेलात तर देवीच्या वरती शिवलिंग आहे. आहे ना. ते का आहे? कारण सगळी ती ऊर्जा जी आहे ती वर गेली पाहिजे. मुलाधारापासून सहस्रारापर्यंतचा जो जर्नी आहे तो सगळा जर्नी टेम्पल आर्किटेक्चर मधनं दाखवला गेलेला आहे. लक्षात आलं? बर. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एवढं सगळं समृद्ध गोष्ट बाहेर पण बघायला मिळतं, तर आपण आपल्या आतमध्ये का नाही बघावं? स्वावलंबी. म्हणून म्हणतो की भारतीय अध्यात्मशास्त्र हे तुम्हाला परावलंबी नाही बनवत,
म्हणून माणसामध्ये देव न बघता त्याला नमस्कार करा, जो तुम्हाला ईश्वरी कार्याला त्या देवाशी इंट्रोड्यूस करण्यासाठी होतो. त्याला नमस्कार करा, त्याला माना, मित्र म्हणून ठेवा. देव म्हटलं की झालं. तसंच शंकराचार्यांना पहिल्यांदा एक देवत्व तर द्याच, नमस्कार कराच, पण त्यांना फिलॉसॉफर म्हणून पहिलं बघा. ज्ञानेश्वरांना फिलॉसॉफर म्हणून पहिलं बघा. त्यांनी काय सांगितलं ना ते बघा. म्हणजे आता तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. एक एक्झिबिशन होतं पेंटिंग्सचं. त्या पेंटिंग्सच्या एक्झिबिशनला गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांची छोटी मूर्ती आमच्या देवाऱ्यात आहे. बर. जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही तो जगायला लायक नाही, असं मी इथे म्हणतो, तोंडावर सांगणार. खरं. वा, कळलं तुम्हाला? तर सांगायचं कारण काय की त्या एक्झिबिशनमध्ये महाराजांवरती अनेक पेंटिंग्स होते. छान होते, खूप छान पेंटिंग्स होते. त्याच्यामध्ये एक पेंटिंग मी बघितलं की महाराज असे उभे आहेत तलवार घेऊन, आणि तो सूर्य जो आहे तो त्यांच्या अशा बाजूला आहे. बर. आणि तो सूर्य त्यांच्या वलयासारखा दाखवलाय. म्हणजे अच्छा, कळलं तुम्हाला? ऑरा जसं आपण म्हणतो. तर मी त्या पेंटिंगकडे बघितलं आणि तिकडनं पुढे गेलो, कारण मी नेहमी पेंटिंग जे आहे ना ते 5 मिनटं 10 मिनटं बघतो, कारण त्याचे कलर शेड्स, त्या चित्रकाराला काय सांगायचं असं सगळं मी ते अंडरस्टँड करतो. म्हणजे कॉन्सेप्च्युअल व्हिज्युअलायझेशन ऑफ पेंटिंग मी बघतो, आणि गाणं पण मी तसंच ऐकतो. बर बर. सो ते सगळं बघत असताना हे ते पेंटिंग जे वलय दिलेलं होतं शिवाजी महाराजांना, ते मी थोडा वेळ बघितलं आणि पुढे गेलो. तर त्या आयोजकांनी म्हटलं, अहो काय झालंय, पेंटिंग आवडलं नाही का तुम्हाला? नाही म्हटलं, खूप चांगलं आहे. असं काही नाही आहे वाईट, कशाला, का वाटलं तुम्हाला? नाही, तुम्ही बाकीची सगळी पेंटिंग 5-5 10 मिनटं हे नाही बघितलं. तर मी त्यांना सांगितलं की हे बघा कसं आहे, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना हे असं वलय दिल्यामुळे आणि एक शिवाचा अवतार म्हणून दाखवल्यामुळे आम्ही सगळे नमस्कार करणार, माझी पिढी, आणि पुढे जाणार. देवत्व दिलं की तो व्यक्ती संपतो तिथे. कळलं? बरोबर आहे. म्हणून देवत्व प्राप्त झालेल्या व्यक्तीला पहिलं फिलॉसॉफर म्हणून बघा. म्हणजे त्याची तत्व काय आहेत ती समजायला तुम्हाला सोपं पडतं. करेक्ट करेक्ट. लक्षात आलं? बरोबर. अशा म्हणजे, आणि आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये एक गोष्ट मला जी लोकांना सांगावीशी वाटते ते म्हणजे, आता फॉर एक्झाम्पल हे असं आपण करतोय ना, तर ही माझी सावली आहे, ही तुला डोळ्याला दिसते की नाही? ती पकड बघू. नाही शक्य नाही होत ना. तर जी गोष्ट आपल्याला डोळ्याला दिसते ती आपण पकडू शकत नाही. तर न दिसणारी गोष्ट आपण पकडू शकतो असा ओव्हर कॉन्फिडन्स ज्या लोकांमध्ये असतो ना, त्यांना हे मी सांगतोय. बर. कळलं मला काय सांगायचं? की आपण काय करतोय, आपण अध्यात्म म्हणतो, तर त्याच्यामध्ये बरोबर आहे, तुम्ही विज्ञान शोधा ना त्याच्यामध्ये, कारण आपलं अध्यात्म हे वैज्ञानिकच आहे, विज्ञानच आहे. बरोबर. आता कोणाकोणाला मनाचे जे आजार होतात त्या मानसिक आजारांना सुद्धा अध्यात्म बरं करू शकतं. खरं. गोळ्या घेऊन, ट्रँक्युलायझर्स घेऊन काय होणार आहे तुमचं? सो मी सांगतो ना, प्रत्येक गोष्टीवरती आपल्याकडे उपाय आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे सिद्धांत आहेत, सगळं आहे. फक्त ते डॉक्युमेंट करून त्याचं आचरण करणं हे होत नाही. कारण वेस्टर्न आणि सगळ्या इतर गोष्टींमुळे आपल्याला, म्हणजे हे माझं मत आहे, याला लोक म्हणजे मान्य करतील का नाही मला माहीत नाही, पण एक सांगावंसं वाटतं की आधी आम्हाला शिकवलं जायचं, किंवा काय म्हणतात, शिकवलं नाही पण एक असा ट्रेंड होता की तुम्ही भारतीय गोष्टी आणि हे सगळं काय काय ज्या गोष्टी आपण करतो त्या गोष्टी तुम्ही करताय म्हणजे तुम्ही ओके वाले लोक आहात. बर. त्याच्यात काही एवढं हे नाही आहे. बर. कारण कोलोनायझेशन आणि वेस्टर्नायझेशनमुळे
स्वॅग मध्ये गोष्टी करायच्या ज्या असतात ना लोकांना, त्याच्यामध्ये आपल्या भारतीय ज्ञान परंपरेच्या गोष्टी बसत नाही अशी एक व्याख्या लोकांनी नरेटिव्ह निर्माण केलं होतं. बर. पण आता ते नरेटिव्ह नाही आहे. करेक्ट. तुम्हाला तुमच्या संस्कृतीची, तुमच्या आध्यात्मिक डॉक्युमेंटेशन असलेल्या गोष्टींची, तुमच्या कल्चरची तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीचं नरेटिव्ह होतं आधी. हो. जे आता नाही, सुदैवानी नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की आता योगा असेल, आपण त्याला योगा म्हणतो पण ते खरं योग आहे. योगा पाश्चिमात्य झालं ते. तर पतंजली सूत्र असेल किंवा ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना, याचा आम्ही म्हणत नाही की तुम्ही सखोल अभ्यास करा, पण निदान त्याच्यात काय सांगितलंय त्याचा एक वरवरचा तरी सारांश प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जर घेतला ना, तर एक वेगळ्या पद्धतीचं स्थैर्य आयुष्याला लाभेल असं मला वाटतं. ओके. म्हणून एकच सांगतो या तुमच्या प्रश्नाला, की तुम्ही म्हटलात की आध्यात्मिक जागांवरती जे जायचं आहे का नाही, तर आध्यात्मिक जागा ज्या आहेत, आता मी बद्रीनाथला जातो, मी गिरनारला जातो, मी सगळीकडे जातो. ती सगळीकडे जायचं कारण असं असतं की त्या ठिकाणावर जाऊन तिथे झालेल्या उपासनेमुळे तुमचे बंद झालेले दरवाजे उघडतात का हे बघण्यासाठी म्हणून जायचं. बर. त्या वातावरणामध्ये तुम्हाला थोडा वेळ राहायला मिळतं. बद्रीनाथला आता मी गेलो होतो मध्यंतरी, तर मोदीजींनी ज्या गुफेमध्ये तिथे गेलो होतं केदारनाथला तिकडेही गेलो होतो. तिकडनं खाली असं केदारनाथचं देऊळ दिसतं. बर. खूप म्हणजे अनन्यसाधारण दृश्य आहे ते. तिकडनं तुम्हाला वेगळा हिमालय दिसतो, सगळं दिसतं. बर. निसर्गाचीच व्याप्ती एवढी मोठी आहे ना की तो निसर्ग म्हणजेच देव आहे. कळलं. आणि तिथे तुम्हाला ज्या सर्व गोष्टी दिसतात ते वातावरण अनुभवायला मिळतं, ज्याच्यामुळे तुमच्या आतमधलं वातावरण शुद्ध होतं. अध्यात्मात आपल्या काय सांगितलंय, अंतरंग आणि बहिरंग हे दोन्ही तितकंच शुद्ध असलं पाहिजे. करेक्ट हे म्हणतो ना आपण. सो या सर्व ठिकाणांवर जाऊन ते होतं, आणि ते झाल्यानंतर ते टिकवून ठेवणं हे आपल्या हातात असतं उपासनेच्या मार्गातून. घरी आल्यानंतर परत जैसे ते असं नाही झालं पाहिजे. सो या सर्व ठिकाणांवरती जाऊन स्वतःचं शुद्धीकरण करून घ्यायचं, मानसिक, शारीरिक सगळंच. आणि करून घेऊन तुम्ही घरी यायचं. घरी आल्यानंतर तुम्हाला जगताना जरा शांती मिळाली पाहिजे. मूळ उद्देश या सर्व गोष्टींचा हा एकच आहे की आयुष्याला जगत असताना एक विशिष्ट प्रकारचं स्थैर्य आलं पाहिजे. स्थैर्य, ते स्थैर्य जे आहे ना तुमची एफिशियन्सी वाढवतं. ओके. कळलं. स्थैर्य जे असतं ते तुमची एफिशियन्सी वाढवतं. बर. तुम्हाला जर तुमची एफिशियन्सी वाढवायची असेल then you should be very much stable in your life. बर. सवयी अपसवयाच्या आहारी जाऊन सगळ्या ग्रीड असतील किंवा वासना असतील, ह्या सगळ्याच्या आहारी जाऊन मला हे पाहिजे ते पाहिजे, तुम्हाला काही मिळत नाही. मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस यालाच म्हणतात. अच्छा. की जे मिळतंय त्याच्याकडे कानाडोळा करून आपल्याला जे हवं आहे त्याच्या मागे पळणं. बर. आणि हे सर्व गोष्टी ना मला माझ्या लहानपणीच कळल्यामुळे आत्ता मी जे जगतोय ते खूप छान जगतोय. कंट्रोल म्हणजे खूप छान, बरं वाटतं मला. कुठल्याही गोष्टीचं असं हे नाही वाटत, अरे हे पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. म्हणजे लोकांना वाटतं की मी ॲम्बिशियस नाही आहे, पण असं नाही आहे. माझं ॲम्बिशन वेगळं आहे. आणि ते ॲम्बिशन वेगळं असल्यामुळे मला जे हवं आहे ते मला मिळतं. मटेरियलिस्टिक नाही, मटेरियलिस्टिक पण मिळतं. मला हे पण सांगतो मी, आपल्याकडे एक मोठा गैरसमज आहे की तुम्ही गरीब राहूनच देवाची साधना केली पाहिजे. तुम्ही स्वतःला जितका त्रास करून घेणार तेवढा तो देव खुश होईल असं नाहीये.
यू हॅव टू मेंटेन अ मटेरियल अँड स्पिरिच्युअल बॅलन्स. वा. मटेरियल अँड स्पिरिच्युअल बॅलन्स मेंटेन करणं ही आजच्या काळाची सुद्धा तेवढीच मोठी गरज आहे. बर बर. कळलं तुम्हाला? म्हणजे आज एक छोटं उदाहरण सांगतो. मी जे काही तत्वज्ञान सांगितलं आणि सगळ्या गोष्टी केल्या आणि लोकांना जर वाटलं की हा जे बोलतोय हे ह्याच्याचकडे नाहीये तर हा काय बोलतोय, हा, तर असं नाहीये. हा. त्या सर्व गोष्टी मिळवल्यानंतर, अर्न केल्यानंतर मी माझी अनुभूती काय आली ते सांगताय. खरे खरे. ह्याच्यामध्ये अतिशयोक्ती नाहीये. सो आधी त्या रस्त्यावर चालायचं, चालत असताना काय अनुभव आले ते बघायचे. चांगले असतात, वाईटही असतात. जे काय आलं ते बघायचं, ऍक्सेप्ट करायचं, गिव्ह अप नाही करायचं. बर. भले ते नंतर थोड्या उशिरा मिळेल तुम्हाला जे हवंय ते, पण मिळतं. ओके. त्याच्यासाठी एकच गोष्ट लागते, ती म्हणजे कन्सिस्टन्सी. जे सुरुवातीला मी सांगितलं की उपासना कशासाठी पाहिजे, टू चेक युअर सेल्फ. तुम्हाला तुमचंच इव्हॅल्युएशन करण्यासाठी. एक माळ केल्यानंतर मी उद्या पण तेच करीन ना, परवा पण तेच करीन ना, उद्या मी एक वेळ जेवणार नाही पण मी तेच करीन ना. जसं गाण्याचा रियाज असतो तसं. बर. मी एक वेळ जेवलो नाही तरी चालेल, तरी काय मी रियाज, जो माझी रियाजाची व्याख्या आहे ती थोडी निराळी आहे, पण तो जो करायचा जो नेम धरलेला आहे तो नेम धरलेला केलाच पाहिजे. तुम्ही एक वेळेचं अन्न जेवला नाही तरी चालेल, ते करायला पाहिजे. ते करायला पाहिजे ही जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती असेल तर आयुष्यात माणूस पुढे जाऊ शकतो. वा. आणि ती कन्सिस्टन्सी आपल्यामध्ये आहे की नाही हे चेक करण्यासाठी ही उपासना असते, की दररोज तुम्ही करताय की नाही. म्हणजे आज तुम्ही 52 वेळा दत्तभावानी म्हणा की तो दत्त तुमच्या समोर येईल असं नाहीये. खरंय. तुम्हाला तुमच्यामध्ये पण त्याला बघता आलं पाहिजे. वारकरी संप्रदाय हा मोठा का झाला, त्याची बेसिक प्रिन्सिपल आहे की माऊली म्हणून एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला नमस्कार करतो का, कारण त्याला वाटतं की ह्याच्यामध्ये पण विठ्ठल आहे. आली कुठं ही व्याख्या. सो ह्या सगळी हेच आपलं वैभव आहे, हेच आपलं सगळं आहे. भारतीय ज्ञान परंपरेचं महात्म्य काय आहे हेच आहे. पाण्याला पण देव म्हणतो आपण, नदीला देव म्हणतो, जेवणाला अन्न आहे पूर्ण ब्रह्म म्हणतो. हेच आहे. आणि ह्याच्यातनंच तुम्हाला पुढे जायचं आहे, असं ते आहे. बरं जी, आपण आता एवढ्या छान गप्पा मारतो आणि अध्यात्म रिलेटेड नक्कीच आपल्या प्रेक्षकांना हे आवडत असणार आहे. आता मला सगळ्यांना जो एक आवडता म्हणूयात किंवा उत्सुकतेचा प्रश्न विचारायचा आहे की मग तुम्ही दत्त संप्रदाय आणि ह्याच्याबद्दल बोललात, पण मग श्री स्वामी समर्थ आणि तुमचं एक वेगळं नातं आहे, तर ती सुरुवात कशी काय झाली आणि तुम्हाला स्वामींच्या पादुका पण मिळालेल्या आहेत, तर ते ओव्हरऑल आम्हाला स्टोरी सांगाल. स्वामींचं जे गणित आहे ना, श्री स्वामी समर्थ त्यांचं जे गणित आहे ते फार निराळ आहे. निराळ आहे म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो की प्रत्येकासाठी तुम्हाला झेपेल तशी उपासना करा. असंच पाहिजे, हेच कर्मकांड पाहिजे, असंच हे ते असं नाही आहे. ओके. चित्त शुद्ध ठेवा आणि उपासना करा. हे स्वामींचं ब्रीद आहे. बर. तर मला जो स्वामींचा अनुभव सुरुवातीला आला तो म्हणजे असा होता की सारस्वत कॉलनीमध्ये कुठे माहीमला एक सुमनताई वरेरकर म्हणून एक खूप स्वामींच्या परंपरेतल्या मोठ्या विभूती होत्या. अच्छा. त्यांच्याकडे मी आरतीला जेव्हा कधी जायचो तेव्हा मी एक गाणं म्हटलं की स्वामींच्या फोटोला असलेलं फूल किंवा हार खाली पडायचा. बर. असं खूपदा झालंय. बर. सुमनताई वरेरकर त्यांचं नाव. आत्ता त्या नाही आहेत. त्यांचा पेणला मठ आहे स्वामींचा. ओके. आणि त्यांना नंतर आदेश दिला स्वामींनी की इकडचं घर सोडून तिकडे जा आणि तिकडे तुझा स्वामींचं जे काय मठ बीठ सगळं असेल ते चालू ठेव.
तर त्यांच्या घरी मी जात असताना मी लहान होतो खूप, 4थीत वगैरे असेल, 5वीत. तर तिथे गेलेलो असताना ना, तिथे पहिल्यांदा स्वामी समर्थांच्या गोष्टींशी, म्हणजे हे स्वामी आहेत असं इंट्रोडक्शन तिकडे झालं. बर. त्याच्यानंतर त्या पेणला गेल्यानंतर काही संबंध नव्हता. आणि आमच्या घरामध्ये स्वामींचं काही एवढं होत होतं अशातला काही भाग नव्हता. ओके. तर मला असं नाही वाटायचं की आपल्या या भिंतीवरती, आमच्या हॉलमध्ये एक भिंत होती, त्या भिंतीवर स्वामींचं एक चित्र असावं असं मला वाटायचं. बर. ती एवढा छोटा फोटो स्वामींचा मी आणला आणि तो लावला. तो लावल्यानंतर माझी आई त्याला अगरबत्ती सगळं दाखवणार, सगळं करणार, ते चालू असायचं. तर मला असं वाटलं की त्या फोटोच्या खाली माझ्या करंगळी एवढ्या छोट्या 2 पादुका तिथे ठेवल्या पाहिजे. अच्छा. असंही वाटलं. ओके. पण त्या पादुका मनाला भावतील अशा मिळत नव्हत्या. हां. आणि त्यावेळेला काय माझ्याकडे एवढे पैसे नव्हते की मी मला हव्या तशा चांदीच्या, सोन्याचं जे काय बनवून ते ठेवीन, असंही काही परिस्थिती नव्हती. हे मी 2002-03 सालचं सांगतोय. तरी चाललं होतं. आपली आई आरती दाखवायची, एक छोटा दिवा लावायची माझ्या आग्रहावर ना, आमचं देवघर वेगळं होतं. अच्छा. असं व्हायचं. मग एक दिवशी काय झालं की बेळगावला गोंदवलेकर महाराजांच्या, काय म्हणतात त्याला, गादीवरचे, हां, म्हणजे गोंदवलेकर महाराजांची परंपरा, म्हणजे तुकाई महाराज तर गोंदवलेकर महाराज, हां, मग त्यांच्यानंतर काणे महाराज होते आणि काणे महाराजांनंतर श्री काका म्हणून एक होते. बर. ते बेळगावला होते. तर ते बेळगावला असताना अशी गोष्ट झाली की गोंदवलेकर महाराजांना प्रसादरूपी मिळालेल्या स्वामींच्या पादुका या तिथे बेळगावच्या राम मंदिरात होत्या. अच्छा. जुन्या. तिकडे काय झालं की माझं शहापूरला तिथे गाणं होतं. ओके. तर तिथे मी गायला गेलेलो असताना मला माहित नाही, मला राम मंदिरात बोलावलंय असं बोलावणं आलं. आणि बोलावणं आल्यानंतर मी आणि माझी आई आम्ही तिकडे गेलो. तर तिकडे वातावरण असं होतं की सगळे जरा सॅड होते, म्हणजे ओके, जरा टेन्शनवालं वातावरण होतं. मला माहित नाही, मला कळत नव्हतं काय चाललंय. तर आम्ही सगळे उभे होतो. तर तिकडनं ते श्री काका आले आणि श्री काकांनी येऊन, त्यावेळेला मी लहान होतो खूप, 10वीत होतो. मला असं अगदी असं लोटांगण घालून नमस्कार केला. तर ते बघून माझी आई घाबरली की एवढं वयस्कर ह्याला नमस्कार करतायत, आणि तिला जरा हे झालं आणि डोळ्यात पाणी आलं तिच्या. तर मी म्हटलं तू रडू बिडू नको, थांब, काय म्हणतायत ते बघ आधी. आणि मग असं करता करता ते उठले आणि म्हणाले की तुझ्यामुळे मला अक्कलकोट स्वामींचं दर्शन झालं. बर. आणि तो सदैव दृष्टांत होता, असं काही हे नव्हतं. सदेह त्यांनी. तर म्हटलं हां ठीक आहे ना, मग पुढे काय. तर ते म्हणाले की ह्या ज्या पादुका आहेत या अशाच्या अशा उचलून तुला द्यायला सांगितल्या. बर. आणि आता हे आजपासनं तुझ्या असं ते झालं होतं. ज्या गोष्टीला अनेक लोकांचे सेंटिमेंट्स जोडले गेलेले असतात ना, ती गोष्ट अशी एकदम एखाद्या व्यक्तीला प्रायव्हेटली देणं हे कितपत योग्य आहे असा माझा प्रश्न त्यावेळेला डोक्यात आला होता. पण मग म्हटलं देवाची गोष्ट आहे, मी नाही कशाला म्हणून, खरं मी हो म्हटलं. मग तिकडनं मला बँगलोरला नेलं, बँगलोरहून मदुराईला नेलं आणि मदुराईहून रामेश्वरमला नेलं. अच्छा. आणि रामेश्वरमला विधिवत त्यावेळेला 1/2 किलो सोन्याची फुलं उधळून त्या पादुका मला दिल्या, देण्यात आल्या. बर.
आणि त्या पादुका मला दिल्या. आणि तिकडनं ज्या दिवशी आम्ही विमानात बसलो आणि लँड झालो त्या दिवशी 2004 साली हां. दत्त जयंतीच्या दिवशी लँड झालो आम्ही. वा. आणि दत्त जयंतीच्या दिवशी माझ्या घरी मदुराईला त्याची स्थापना, आपल्या मुंबईला त्याची स्थापना झाली. मदुराईहून आम्ही आलो. करेक्ट. हा एक तो पादुका मिळण्याचा प्रसंग. आता बेळगावला पादुका मिळाल्या आणि मदुराईला का नेलं, करेक्ट, याच्या मागचा एक प्रसंग आहे. तो प्रसंग असा आहे की 2003 साली का त्याच्यानंतर दशपुत्रे नावाचे एक फॅमिली आहे. अच्छा. ते रामेश्वरमला राहतात. त्यांची एक जमीन आहे. त्यांच्या जमिनीवरती शिवपंचायतन यज्ञ केला गेला. बर बर. आणि त्या शिवपंचायतन यज्ञाला मी जावं पूर्णाहुतीला, असा अनेक महाराष्ट्रातल्या संत, महंत आणि महात्मा लोकांची इच्छा होती. अच्छा. पण त्यावेळेला माझं वय जरा लहान होतं, 10वीत. म्हणून माझंही काय वाटायचं की आपल्याकडे आध्यात्मिक गोष्टी भरपूर आहेत, याची जाणीव तर होतीच. कारण अनेक लोक माझ्या लहानपणापासून कन्सल्टेशनलाही यायचे, बोलायला यायचे, सगळं होतंच, लहानपणापासून होतं. पण आपण म्हणतो ना की एकदम त्या लेवलला आपण एक्सपोज होऊ नये असं वाटतं. म्हणून मग मी त्यावेळेला असा विचार केला होता की नाही, आपण नाही जायचं या प्रसंगाला. बर. तर ते हुशार लोक, त्यांनी म्हटलं आम्ही तुमचं गायला बोलवतोय. अच्छा. तुमचं गाणं करू. हां हां. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, गाणं मी येईन. मग मी गेलो तिथे, माझं गाणं मी गायलो तिथे. रात्री 8:30 वाजता गाणं सुरू झालं, ते 1:30 वाजेपर्यंत गायलं मी रात्री. बापरे. आणि समोर होते जगद्गुरु शंकराचार्य ऐकायला. आणि दुसऱ्या दिवशी यज्ञ होता, आणि तिथे पूर्णाहुती होती नंतर माझ्या हाताने. सो तिथे पूर्णाहुती जी होती तिथे त्या श्री काकांना दृष्टांत झाला होता की मी आणि बाकीचे जे त्यांचे लोक होते त्यांनी पूर्णाहुती जिथे दिली तिथे खोदा. तिथे खोदल्यानंतर जे काही मिळेल ते घ्या आणि ते घेऊन माझा हात लावा किंवा माझ्या हस्ते ते तिरुपतीला दान करा. बर. म्हणजे तुमचा यज्ञ पोचला, असा दृष्टांत तेव्हा झाला होता. बर. त्या व्यक्तीला जे गोंदवलेकर महाराजांच्या पीठस्थ होते, श्री काकांना, परंपरेत, म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या परंपरेत. तर एका दगडात 2 पक्षी असं झालं. आणि म्हणून पादुका मिळाल्यानंतर मला बँगलोरवरून मदुराईहून रामेश्वरमला नेल्यानंतर मी म्हटलं मी तिरुपतीला येणार नाही, मला पादुका मिळाल्या तर मला ते स्थापना करायची आहे, तिरुपतीला जाऊ. तर आणि काय झालं, तिथे जो यज्ञ झाला त्याच्या खाली जेव्हा खोदलं ना तेव्हा तिथे बऱ्याच गोष्टी सापडल्या. ओके. म्हणजे पद्मावती देवीचं मूर्ती होती आणि काय काय बरंच होतं, एक सोन्याचं काय काय गोष्टी होत्या. जुन्या पुराण्या काळातलं ते असं वाटत होतं बघितल्या. ओके. आणि ते सगळं सापडलं तिकडे. मग ते मी जिथे होतो तिथे आणलं गेलं. त्याला मी हात लावल्यानंतर एक विमान गेलं तिरुपतीला आणि एक विमान आलं मुंबईला. अच्छा. मग तिकडे माझ्या घरी पादुकांची स्थापना झाली आणि ते तिकडे तिरुपतीला दान झालं. बर. असा तो प्रसंग होता. बर. बरं, जे आता आपण स्वामींच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, पादुका कशा आल्या सांगितलं, पण मग हा जो पूर्ण दत्त संप्रदाय आहे
तसं म्हणायला गेलं तर आत्ता 2000 आपण म्हणूयात कोविड नंतर खूप दत्त संप्रदाय, स्वामी आणि यांच्याविषयी खूप लोक अक्कलकोटला जायला लागले किंवा स्वामींचं करायला लागले. तर मग एक्झॅक्टली या दत्त संप्रदायाचं महत्त्व किती आणि काय आहे की लोक एवढे कसे काय वळतात? कसं आहे, दत्त संप्रदाय ह्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे त्रैगुणात्मक स्वरूप जे आहे, हे ब्रह्मा विष्णू महेश निर्माण, संहार आणि मेंटेनन्स, करेक्ट, या 3 गोष्टींच्या पलीकडे काही आहे का आता? नाही आहे. सो ब्रह्मा विष्णू महेशचं एकत्रीकरण म्हणजे दत्तात्रेय. ओके. सो काय होतं की दत्त संप्रदायामध्ये ना अनेक पद्धतीच्या उपासना आहेत, भरपूर वेरिड. म्हणजे कसं की विष्णूला प्रामुख्याने धरून विष्णूच्या अंगाने, म्हणजे विष्णू हा आराध्य दैवत धरून सुद्धा दत्ताची उपासना करता येते. बरं. तसं शिवाचं पण आहे, शिव हा आराध्य दैवत धरून दत्ताची उपासना करता येते. बरं. ब्रह्माची पण करता येते तशी. तेच नाही वाटतं ना मगाशी की प्रवृत्ती तुम्ही ठरवावी, त्या प्रवृत्तीप्रमाणे तुमची उपासना असते. करेक्ट. सो ती उपासना ज्या प्रवृत्तीप्रमाणे तुम्हाला ठरवायची असेल ती मुभा तुम्हाला दत्त संप्रदायात मिळते. बर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पटकन रिझल्ट. रिझल्ट पटकन. करेक्ट. लोकांना अतिशयोक्ती वाटेल, पण ज्यांनी हे अनुभवलंय त्यांना ते कळेल की मी काय म्हणतोय. की दत्तबाबांनी आहे, रंगावधूत महाराजांनी लिहिलेली. तर एका पेशंटला मी ते सांगितलं होतं. ओके. की सतत तुम्ही ते म्हणत जा. कळलं. आणि त्याच्यामुळे कॉम्प्लिकेटेड सर्जरीला सक्सेस मिळाला, असं टेस्टिमोनियल पण आहे. ते कशाला? मी माझ्या आईचंच सांगतो ना. माझी आई डायलिसिसवर आहे. बर. सोमवार, बुधवार आणि शनिवार तिला डायलिसिसला जायला लागतं. मी एक बघितलंय की त्रास जो असतो तो सुद्धा निसर्गाकडनंच येतो, आणि तो त्रास झेपवून त्याच्यातनं सुखरूप, समृद्धपणे, समर्थपणे बाहेर पडण्याची शक्ती सुद्धा निसर्गाकडनंच येते. सो तुम्हाला निसर्गाकडनं प्रसादरूपी जर त्रास आला हातात तर तो तेवढ्याच ग्रेसफुली तुम्ही घेतला पाहिजे. करेक्ट. ज्या वेळेला तुम्हाला त्याचा मार्ग पण तुम्ही प्रसादरूपी ग्रेसफुली घेता. बरोबर. सो काय झालं होतं की एक अशी वेळ आली होती की पेरिकार्डियल एफ्युजन म्हणतात त्याला. अच्छा. हार्टच्या बाजूला जी जागा असते, हार्ट पंप होता त्याच्या बाजूला जी जागा असते, त्या जागेच्या मध्ये पाणी भरलं होतं आणि त्याच्यामुळे लंग्समध्ये पण पाणी भरलं होतं. बापरे. डायलिसिसची पेशंट आणि सगळं, किडनीचा त्रास. तर ते इथपर्यंत झालं होतं की डॉक्टर म्हणाले आता व्हेंटिलेटर लावावं लागेल. तर 1 महिना होती ती हॉस्पिटलमध्ये. कळलं. त्यावेळेला मी स्वतः बाजूला बसून 1 महिना 12-12 तास दत्तबाबांनी केलेली आहे. म्हणलेलं आहे मी बसून. मला नाही झालं तर दुसरं कोणीतरी बसून केलं आहे. त्याच्यामुळे ती व्हेंटिलेटरवर नाही गेली. ओके. आणि माझे डॉक्टर्स एवढे चांगले आहेत आणि माझ्या हातातलेच सगळे. अच्छा. म्हणजे माझे अगदी माझ्यावर प्रेम करणारे सगळे डॉक्टर, नानावटी हॉस्पिटल. वा. तर त्या सगळ्या डॉक्टर्सनी सांगितलं की सर्जिकली हे काढता येते का नाही बघू आपण. ओके. आणि त्यांनी ते सर्जिकली काढलं
हे रिस्की असतं, ते हार्टच्या जवळ असतं ना. बरोबर. तर ते सिटी गायडेड सगळं हे करून ते का निडल घालून ते व्हॅक्युमने सक करून काढायचं. बर. तर या सर्व गोष्टी झाल्या, ती शुद्धीवर आली, व्हेंटिलेटरवर जावं लागलं नाही, ऑक्सिजनवरनं पण बाहेर आली. बर. त्याच्यानंतर सर्व गोष्टी सुखरूप होऊन आता टणटणीत बरी आहे. वा. सो मला म्हणायचं काय आहे, आपले प्रयत्न असतात, सगळे डॉक्टर्स पण प्रयत्न करतात, सगळे प्रयत्न करतात, करेक्ट. पण माझा असा एक विश्वास आहे की त्या प्रयत्नांना यश द्यायचं काम आहे ना, ते या असल्या उपासनेमुळेच होतं. खरं. म्हणजे इव्हन तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्या लहानपणी माझ्या वडिलांच्या पाठीच्या मणक्याचं खूप मोठं ऑपरेशन झालं होतं. ओके. तर त्या ऑपरेशनला सुद्धा अशाच उपासनेमुळे मोठं ऑपरेशन होतं ते. तर असंच यश त्यावेळेलाही मिळालं. त्याने म्हटलं होतं की ते झोपून राहतील, त्यांना त्रास होणार, ते खाली बसू शकणार नाही, बर. काय 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 होतं. आणि त्याच्या एका वर्षांनी माझ्या बाबांनी गोव्याला तबल्याचा सोलो वाजवला होता. बर. सो अशा सगळ्या गोष्टींमुळे ना मला पटायला लागलं की होय बाबा, की उपासना आणि या सर्व गोष्टी केल्या याचं कुठे ना कुठेतरी एक फळ मिळत असतं. सो दत्त संप्रदायाचं महात्म्य म्हणजे हेच की या सर्व गोष्टी अडचणीतनं तुम्हाला बाहेर पटकन काढतात. दत्ताच्या उपासना प्रवृत्तीप्रमाणे पण असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही जसं बघाल तसा तो दिसतो. हां. तुम्ही त्याला भूत म्हणून बघितलं तर तो भूत म्हणूनच दिसणार तुम्हाला. बर. तुम्ही त्याला बाप म्हणून बघितलं तर तुम्हाला बाप म्हणून दिसणार. तुम्ही त्याला गुरु म्हणून बघितलं तर तो गुरु म्हणून दिसणार. हो. या दोन गोष्टीनं मी उभ्या आयुष्यात ठामपणे शिकलोय. तुम्ही जसं बघाल तसा तो तुम्हाला दिसेल. बर. आणि दुसरी म्हणजे जेवढी मोठी तुमची चिंता तेवढा छोटा तुमचा देव. जसं तुम्ही सांगितलं. या दोन गोष्टी मी व्यवस्थित आयुष्यात शिकलोय बर. अनुभवावरून. पण मग बरं, जे आता तुम्ही या सगळ्या दत्त संप्रदायामध्ये उपासना आणि याचा अनुभव घेतलाय, तुम्ही लोकांनाही सांगता जे तुमच्यापाशी येतात त्यांना, तर मग हा एवढा असा प्रवास आहे, तर मग पुढे जाऊन याच बाबतीत लोकांसाठी काही करण्याची इच्छा आहे किंवा काही लोकांना द्यावं असं वाटेल? कसं आहे, लोकांसाठी करायची इच्छा आहेच. तर विषय असा असतो की कुठल्या पद्धतीच्या लोकांसाठी. हां. ओके. ज्यांना आध्यात्मिक उंची गाठायची आहे त्यांच्यासाठी, का ज्यांना मटेरियलिस्टिक प्रॉब्लेम्समधनं बाहेर यायचं आहे त्यांच्यासाठी. दोघांसाठी करता येतं. करेक्ट. करेक्ट. सो माझ्या डोक्यात आहे की एक चांगलं दत्तपीठ स्थापन करावं, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या उपासना या सिलेबस पद्धतीने लोकांना शिकवाव्यात आणि तुम्हाला काय अचीव करायचं हे आधी दाखवायचं. अच्छा. की तुम्हाला हे मिळवायचं, तर हे मिळवायचं असेल तर तुम्हाला या पद्धतीची उपासना लागणार. ह्याच्यामध्ये अभ्यास खूप आहे. खरं. जे मी करतोय आणि जे होईल सुद्धा. कारण मला ना हवेतल्या गोष्टी करायच्या नाही आहेत, मला रिझल्ट ओरिएंटेड करायचं आहे. राईट. इच्छा तर आहे. आणि त्या दत्तपीठामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, स्वामी आणि एक कालीचं पीठ, वा, असं आम्ही करणार आहे. बर. आणि हे करत असताना मला एक तुम्हाला सांगायचं हे आहे की डोळस उपासना म्हणजे काय, वैज्ञानिक दृष्टीने ती सिद्ध आहे. ह्याची प्रचिती तुम्हाला येऊन ती उपासना करणं म्हणजे काय हे तिथे शिकवलं जाईल. वा. बर. आणि एक मित्र म्हणून शिकवलं जाईल, गुरु म्हणून नाही. बर.
कारण अध्यात्मामध्ये गुरु शिष्य हे नातं जरी असलं ना तरी घनिष्ठ मैत्री पहिली असण्याची आवश्यकता असते. वा, खरं. गुरु मोठा का शिष्य मोठा असं जर कोणी विचारलं तर याच्यामध्ये गुरुही मोठा नसतो, शिष्यही मोठा नसतो. कारण जर शिष्यच नसेल तर तो गुरु कोण कसा म्हणवला जाईल? बरोबर. आणि गुरुच नसेल तर तो शिष्य बनू शकणार आहे का? नाही. सो ते दोन्ही इंटरलिंक्ड आहेत. म्हणून मला असं वाटतं की गुरु शिष्य परंपरेपेक्षाही जास्त अध्यात्म हे एका प्रॅक्टिकल लेवलला जाऊन आयुष्य जगता जगता लोकांचे गैरसमज दूर झाले पाहिजे. बर. तत्वज्ञानाने नाही, एक्सपिरियन्समधनं, अनुभूती. आणि त्या एक्सपिरियन्समधनं ज्या वेळेला तुम्ही तुमचे गैरसमज दूर करताना त्यावेळेला परत तुम्ही त्या दुसऱ्या चुकीच्या मार्गाला जात नाही. खरंय. मनावर एक ताबा येतो. सो ह्या सर्व गोष्टी अचीव करण्याच्या हिशोबाने एक दत्तपीठ बांधायचं चाललंय. देऊळ नाही, इट विल बी अ डिफरंट काइंड ऑफ अ स्पिरिच्युअल नेटवर्किंग हब. वा. जे आता आवश्यकता आहे. मंदिरं खूप आहेत, तिथे लोक दर्शनाला जातात, पण दर्शन घेतल्यानंतर बदल काही होत काय? खरे. मी जे दत्तपीठ बांधेन ना त्याच्यामध्ये 2 माणसं आली तरी चालतील, 2000 नको. पण ती 2 माणसं आली ना तरी सुद्धा ती बदलली पाहिजेत. आणि ती 2 माणसं 200 माणसांना बदलतील. ती 200 माणसं बदलली, ती 2000 लोकांना बदलली. चेन रिॲक्शन असं होणार ते. आणि उपासना ही अशीच असते. तुमच्यातला बदल दिसल्यानंतर तो माणूस अट्रॅक्ट होतो आणि येतो तुमच्याकडे. बरोबर. आणि याच्यामध्ये हे फेसलेस असणार आहे. आज तुम्हाला माहिती का वेद कोणी लिहिलाय? नाही. ऑथर माहीत नाही ना, त्याच्यामुळे आज ते रेफर होत आहेत. वेद जर सोहमने लिहिले असं जर म्हटलं तर त्याला सोहमवर राग असेल तर सोहमने कितीही चांगलं काम केलं असेल तरी सुद्धा ते मी बघणार नाही. बरोबर. मी समजा एखादी गोष्ट केली असेल आणि माझ्याविषयी जर एखाद्याला राग असेल किंवा काही गैरसमज असेल तरी ते कितीही चांगलं केलेलं मी काम असलं तरी सुद्धा तो व्यक्ती बघणार नाही. बरोबर. बरोबर. हे सगळे कशाला पाहिजे? फेसलेस ठेवा. कोणी केलं काय नाही केलं, निसर्गाला देवाला माहिती आहे ना कोणी केलंय. फेसलेस ठेवायचं सगळं. त्याच्यामुळे गैरसमज होत नाही. आध्यात्मिक आरसाही दिसतो की तुम्ही काय करताय, तुमची खरी लायकी काय हे पण दिसतं. सगळ्याच गोष्टी दिसतात. पारदर्शक. आणि फक्त उपासना हे केंद्रबिंदू ठरतं तिथे, बाकी काही नाही. आज जी काही पीठं उभी आहेत ना सगळीकडची जगात, त्या सगळ्यांना मी एकच सल्ला देतो की उपासनेच्या बलावर पीठ उभं करा, व्यवहाराच्या बलावर नाही. उलट आहे आता सगळं. कलियुग आहे, होणार. जे सिद्ध पुरुष आहेत सो कॉल्ड आत्ता, ते अडकतात कशाला? आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही पैसे कमवू नये किंवा असं काही नाहीये, पण यू शुड हॅव अ स्पिरिच्युअल अँड मटेरियल बॅलन्स. ओके. तो स्पिरिच्युअल गुरुला सुद्धा लागू पडतो आणि तो एका साधकाला पण लागू पडतो. बर. त्याचं समन्वय साधण्यासाठी म्हणून अध्यात्म कसं वापरलं गेलं पाहिजे, संयम कसा बाळगला गेला पाहिजे, सगळा खेळ संयमाचा आहे, बाकी काही नाही. अच्छा. तो ह्या सर्व गोष्टी अशा असल्यामुळे मला वाटतं की ह्या सर्व गोष्टी शिकवण्यासाठी, रक्तामध्ये भिनवण्यासाठी, उपासनेच्या मार्गातनं ते भिनवण्यासाठी मला वाटतं की ते दत्तपीठ माझं ते काम करेल. वा, नक्की. कधी होईल नाही माहिती मला, पण होणार. डेफिनेटली. या एक 10 वर्षाच्या आत तरी होणार. वा वा. म्हणजे आमच्या सगळ्यांतर्फे त्याच्यासाठी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा असतील. आणि आता आपण पॉडकास्टच्या थोडं शेवटाकडे येतो, त्यामुळे मला एक शेवटचे 1-2 प्रश्न विचारायचे वाटतील की
तुम्ही नॉर्थला ज्यावेळी ट्रॅव्हल करता, हिमालय स्पेशली आपण म्हणूयात, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात की तुम्ही जिथे आपले प्राईम मिनिस्टर मोदी जिथे होते, मोदीजी, तिथे तुम्ही ध्यान केलेलं होतं. सो आय एम शुअर की त्या भागात किंवा नॉर्थ साईडलाच ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्सेस आलेले असणार आहेत तुम्हाला. तर ते आमच्यासोबत प्लीज काही शेअर करा. तसे खूप एक्सपिरियन्सेस आहेत, पण सांगण्यासारखं म्हणजे मी एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो की त्यावेळेला असं होतं की बद्रीनाथचं मंदिर बंद होणार होतं. ओके. त्यावेळेला आम्ही गेलो होतो आणि मंदिर बंद झाल्यानंतर 2 दिवसांनी आम्ही निघणार होतो. बर. त्यावेळेला माझ्याबरोबर ना एक अशीच व्यक्ती होती, योगेश्वर गोखले म्हणून, त्यांच्याबरोबर आम्ही जायचो. ओके. कारण मी तेव्हा लहान होतो ना, लहान म्हणजे एवढाही लहान नव्हतो, पण तरी शाळा कॉलेज म्हणजे 10वी 11वी. ओके. 12वी. तर मला तिकडे ज्या वेळेला मी गेलो होतो बद्रीनाथला, त्यावेळेला असे एक एक अनुभव बरेच आले होते. म्हणजे एक छोटासा अनुभव शेअर करू इच्छितो की मी 3:30 वाजता, 3:30 पावणे 4ला तिथे एक गरम पाण्याचं कुंड आहे आणि बाजूला बर्फ असतं. खूप बर्फ पडतो तेव्हा, मध्ये गरम पाणी आणि बाजूला बर्फ. तिकडे बसलेलो असताना मला प्रत्येक वेळेला एक कुतूहल असायचं. ते कुतूहल असं असायचं की महाअवतार बाबा कसे असतील आणि मला कधी भेटतील का बर आयुष्यात. बर. आता मध्यंतरी मी श्रीएमना भेटलो होतो, त्यांना पण हा प्रसंग मी सांगितला होता. तर लहानपणापासून मला असं वाटायचं की बाबाजी आहेत तर भेटतील का. आणि त्याच प्रश्न आणि त्याच मनाच्या स्थितीमध्ये मी रात्री असं 3:30 वाजता चालत चालत बद्रीनाथच्या कुंडाकडे जात होतो. आणि जात असताना कुंडाकडे पोचलो. कुंडाकडे पोचत असताना तिकडे एक असा केसाचा गोळा दिसला मला. बर. ज्यांनी त्याचे असे जटासारखे केस पूर्ण त्या कुंडावर सोडलेले होते. मी घाबरलो नाही. मी तिथे कोपऱ्यात जाऊन थांबलो. 10 मिनिटं झाली, 12 मिनिटं झाली, असं थांबलो होतं मी. मग नंतर म्हटलं मला जायचं आहे, पूजा आहे, परत रूमवर जाऊन कपडे बदलून सगळं करून जायचं आहे. म्हणून मी गेलो जवळ कुंडाच्या, हिंमत करत. हे मी बघितलेलं आहे. लोकांना पटेल, विश्वास नाही आहे तर नका करू विश्वास, मला काही फरक नाही पडत. पण हे जे मी बघितलंय ते सांगतोय. तर तिकडे मी गेलेलो असताना तो जो केसाचा गोळा असतो ना, तो त्या कुंडात गेला, असा कलंडला. हो. आणि तो कलंडल्यानंतर तो गेला दिसलाच नाही. मग त्याच्यानंतर मी त्या कुंडात उतरलो. आपलं गरम पाण्याने जे आंघोळ करायची डुबकी घेतली, कारण जास्त वेळ गरम पाण्यात थांबलं ते चक्कर येते अजून टेम्परेचरच्या शिफ्टमुळे. तर माझी आंघोळ केली, सगळं केलं आणि मी तिकडनं निघालो. आणि निघून मग 4:30 वाजताचा तो महाअभिषेक असतो त्याला मी वर गेलो देवळात. तर मला असं कधी कधी वाटतं की मी हा प्रश्न डोक्यात धरून चालायचा ना की बाबाजी दिसले काय, बाबाजी होते का. तर ते जे दिसलं मला ते मावतार बाबाच नसतील ना, अजूनपर्यंत तो प्रश्नच आहे, क्वेश्चन मार्कच आहे. ओके. सो हा एक अनुभव आला होता. दुसरा एक असा अनुभव होता की आम्ही बद्रीनाथला जात असताना किंवा केदारनाथला जात असताना असं समजायचं की आत्ता निघालं पाहिजे आणि आत्ता नाही निघालं पाहिजे. ओके. सो आम्ही एका ठिकाणावरती थांबलो होतो. तिकडनं म्हटलं आत्ता नको निघायला. सगळ्यांचं सगळं झालं होतं, माझ्यावर बरीच लोक होते. आत्ता निघायचं नाही म्हणून मी थांबलो होतो. आणि ते थांबलेलं एवढं चांगलं झालं की रस्त्यात मोठी लँडस्लाईड झाली आणि तेवढा रस्ता धसला आणि बऱ्याच गाड्या दरीत गेल्या. बापरे. आणि हे माझा वैयक्तिक अनुभव आहे की प्रत्येक वेळेला ना असा निसर्ग संकेत देतो. म्हणजे तू आणि मी कसं बोलतोय ना, तसा संकेत नसतो तो. त्याला काही भाषा नसते, काही हे नसतं. मला ते डिस्क्राईब नाही करता येत. ओके.
पण असे एक विशिष्ट पद्धतीचे संकेत ना असे तो असा काय म्हणतात त्याला इंटरनली डेव्हलप करतो तो. इट इज अ कम्युनिकेशन. ओके. सॉर्ट ऑफ. आणि हे कळतं की हे कम्युनिकेशन आहे. हा माझ्या डोक्यात आलेली गोष्ट नाही आहे आणि हे डोक्यातलं नाही आहे, हे कळतं. इंट्युशन हा विषय माझ्यासाठी नव्हताच, कारण माझं जे होतं ते कम्युनिकेशनच होतं. बर. कारण माझं जे असणं आहे एक गोष्टीचं तर मी तुला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकतो की माझं जे असणं आहे ना ते मला समजतं की इट इज कनेक्टेड. बर. समवेअर कनेक्टेड. म्हणजे आपण म्हणतो ना की मूळ जे आहे गोष्ट त्या गोष्टीची कनेक्टेड असल्यामुळे हे कम्युनिकेशन एस्टॅब्लिश होत झालेलं आहे माझं लहानपणापासून. ओके. हे मला ह्याची जाणीव आहे मला आतमधनं. ओके. सो ते असल्यामुळे काय झालं, ती जाणीव डेव्हलप झाल्यामुळे असं झालं की इथे आता जायला नाही पाहिजे. मन आणि बुद्धी एकच गोष्ट सांगते. आता मन वेगळं सांगतं, बुद्धी एक गोष्ट सांगते, असं होतं ना माणसांच्या बाबतीत. करेक्ट. माझ्या बाबतीत तसं होत नाही. मन आणि बुद्धी एकच गोष्ट सांगते, हे करायचं हे नाही करायचं. तफावत नाही आहे, इंटरनल तफावत काही नाही आहे. सो त्याच्यामुळे ते संकेत एक विशिष्ट पद्धतीने आले आणि फास्ट असतं ते. ओके. त्याच्यात काही नाही, म्हणजे मी डिस्क्राईब करतोय ना त्याच्यात येऊन गेलेले असतील. बर. इट इज सो फास्ट. ओके. म्हणजे इट इज लाईक अ प्ले ऑफ रिफ्लेक्सेस असं म्हणू शकतोस. सो मी ही प्रक्रिया सांगतोय तुम्हाला जी शब्दात वर्णन नाही करतायत, तरी पण मी शब्दात वर्णन करून सांगायचा प्रयत्न करतोय. बर. सो ती जी प्रक्रिया असते ना ती झाल्यानंतर समजतं की आता हे केलं पाहिजे, आता हे नाही केलं पाहिजे. ओके. म्हणजे केदारनाथचं सुद्धा प्रलय झालं तेव्हा माझी तिकीटं होती. बर. तेव्हा जे सगळं झालं आणि सगळं वाहून गेलं तेव्हा माझी तिकीटं होती. 2 महिने आधी मला वाटलं की मी गेलो नाही पाहिजे. आणि तिकडचे जे भटजी होते माझ्या परिचयाचे होते ते आता नाही आहेत, ते हार्ट अटॅकने गेले. तिकडे जे भटजी होते त्यांना सांगितलं होतं मी, जो साल मैं नहीं आऊंगा उस साल आप देवप्रयाग आके रुकिए. बर. हे त्यावेळेला सांगावं असं वाटलं. बर. आणि ते देवप्रयागला येऊन थांबले खाली, आणि ते खाली थांबल्यामुळे ते राहिले. ते मला नेहमी सांगतात की आपने बोला वैसे किया हम बच गए, असं करून. सांगायचं कारण काय की हे असे जे बेसिक छोटे छोटे संकेत येतात, हे मी सांगितलं म्हणून हा मोठेपणा नाही आहे, पण हे असे संकेत येतात. ते संकेत आल्यानंतर मोठ्या मनाने ते ॲक्सेप्ट करून हा माझा भ्रम नाही आहे हे ॲक्सेप्ट करून मी त्याचप्रमाणे चालतो. अच्छा. आणि मला रिझल्ट येतात. ओके. ओके. सगळं रिझल्ट ओरिएंटेड आहे. सो त्याच्यामुळे असं तारतम्य असल्यामुळे ना समजतं. आता गाताना सुद्धा, आता गाणं पण म्हणतो मी, गात असताना सुद्धा मी पुढे काय गाणार आहे याचं मला कल्पना नसते. अच्छा. म्हणून माझं गाणं लोकांना हे फार इनडिसिप्लिन्ड आहे असं वाटतं. बर. कळलं. पण इनडिसिप्लिन्ड जरी असलं तरी ते उत्स्फूर्त आहे, आणि उत्स्फूर्ततेला नियम नसतो. करेक्ट. स्ट्रक्चर्ड आहे, हे असंच पाहिजे, हे गंधानंतर मी असाच दैवत लावणार, हे नाही आहे, बांधून ठेवलेला. आणि तो माझा स्वभावही नाही आहे. बर. एका जागेवर टिकणं आणि स्वतःला कुठल्या एका विशिष्ट पद्धतीने बांधून घेणं नाही, स्वभावात नाही आहे. याचा अर्थ कमिटमेंट नाही आहे असं होत नाही. सो म्हणायचं कारण काय की असं अनुसंधान एस्टॅब्लिश झाल्यामुळे आता त्याच वातावरणात तसं रमत बसावं अशी मानसिकता झाली. त्याला काही हे नाही म्हणत, म्हणजे काय म्हणतात त्याला, वैराग्य टाईप्स नाही आहे असं काही मोठा गैरसमज. आम्ही सगळीकडे जातो, मी अमेरिका फिरायला जातो, आम्ही सगळे मित्र लास वेगास फिरायला जातो, सगळीकडे सगळी मजा, जे करून ठेवलं सगळं अनुभवायचं, काही चुकीचं नाहीये, सगळीकडे फिरायचं, सगळं करायचं. आता तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर आता मी कॅलिफोर्नियाला गेलो होतो माझ्या मित्रावर, आम्ही 17 माइल ड्राईव्ह केलं. ओके. सगळीकडे जायचं, युरोप टूर केली. आता लंडन स्वित्झर्लंडला गेलो होतो मी.
त्याच्यानंतर आम्ही स्कॉटलंडला गेलो होतो. ओके. स्कॉटलंडला तिथे आम्ही डिस्टिलरीजमध्ये गेलो होतो सगळ्या बघायला, सगळं बघायचं. त्यात काय नाही. निसर्ग एवढा सुंदर आहे. हायेस्ट पॉईंट म्हणून एक आहे, सगळ्यात शेवटचा एक पॉईंट आहे जिकडनं स्कॉटलंड तिथे संपतो. बर. खूप सुंदर जागा आहे ती. तो असे सगळे नैसर्गिक सौंदर्य असलेल्या जागांवर जायला मला आवडतं. वा. सो असं नाही आहे, पण सांगायचं कारण काय की सगळ्या गोष्टी बघितल्या असल्या तरी सुद्धा त्या गोष्टींमध्ये वाहून नाही जायचं. साक्षी भाव म्हणतो ना आपण. सगळ्या गोष्टी करायच्या, सगळं बघायचं, त्या साक्षी भावाने बघायच्या. बर. अडकून नाही जायचं. आपला प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला एखादी गोष्ट भयंकर आवडली की आपण त्याच्यात अडकून बसतो. बरोबर. अडकणं, गुरफटून घेणं हा आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्राचा गुणधर्म नाही आहे. मुक्त फ्रीडम पाहिजे, सगळं करता आलं पाहिजे. वा. सगळं. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. लोकांना राग पण येईल मी हे बोललो तरी, पण हे माझ्या बाबतीत सत्य आहे. आता लहान होतो मी, लहानपणापासून मी मासे खातो. बर बर. म्हणजे माझ्याकडे पादुका आल्या तेव्हा मी त्या महाराजांना आणि त्या शंकराचार्यांना पण सगळ्यांना सांगितलं की म्हटलं अहो माझ्या घरी मासे बनतात आणि मी मासे खातो, ते माझ्याच्यानी सोडवणार नाही कारण ते माझं अन्न आहे. तर त्यांनी मला सांगितलं काय स्वामींना माहित नसणार आहे का की तुझ्या घरी हे खाल्लं जातं. बरोबर. विच इज फाईन. आता एक छोटं उदाहरण देतो. स्वतःशी प्रामाणिक असणं म्हणजे काय, जे मी आधी बोललो. स्वतःशी प्रामाणिक राहणं म्हणजे आता एखाद्याचा आहार ते जो खातोय, काय करतोय, ते जर तुम्ही अचीव करण्याच्या टार्गेटमध्ये मध्ये येत असेल, म्हणजे आता आध्यात्मिक तुम्ही काही साधना करताय, त्या साधनेमध्ये जर व्यत्यय येत असेल, ओके, किंवा त्या एकूण सगळ्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला त्रास होत असेल, ती एखादी गोष्ट स्पिरिच्युअली तुम्हाला जी अचीव करायची आहे त्याच्यामध्ये, तर यू शुड बी ट्रू टू युअर सेल्फ टू लिव्ह दॅट फूड. ओके ओके. मग ते बंद करण्याची तुम्हाला तेवढी ताकद पाहिजे. पण जर व्यत्यय येत नसेल आणि लहानपणापासून तेच गोष्ट अंगवळणी पडून जे हवंय ते तुम्हाला हातात देव देतोय, तर त्याच्यात खाण्यापिण्याचा काय प्रश्न आहे. बर. मेडिटेशन, ध्यान, धारणा, क्रियायोग या सर्व मार्गामध्ये व्यत्यय येऊ शकतो. लक्षात येतं. पण प्रत्येकाची साधना ही निराळी असते. सो खाण्यापिण्याच्या वरती काही प्रमाणात आध्यात्मिक प्रगतीचं अवलंबून असतं खाण्यापिण्याच्या ह्याच्यावरती, पण ते काही प्रमाणात असतं. 100% नाही. बर. आता रामकृष्ण परमहंस खायचे मासे किंवा काय त्यांचं नॉनव्हेज, स्वामी विवेकानंद खायचे. बरोबर. थोडे लोक म्हणतील की स्वामी विवेकानंद खायचे म्हणून आम्ही खातो, पण स्वामी विवेकानंदांनी मासे खाण्या व्यतिरिक्त आयुष्यात काय गोष्टी केल्या ते पण करा ना मग त्याच्याबरोबर. बरोबर बरोबर. ते पण करा. करेक्ट. सोपं नाही आहे विवेकानंद होणं. बरोबर. विवेकानंदांनी म्हटलं होतं की तुम्ही मला 100 किंवा 1000 तरुण द्या, मी देश बदलून दाखवेन. त्यांच्या अपेक्षेमध्ये असलेले ते 1000 तरुण जे आहेत त्यातला एक तरुण जरी भारतात जसा हवा तसा त्यांना जन्माला आला ना तरी उद्धार होईल. हो. तर असे विवेकानंदांचं जे काही तत्व आहे ते त्यांनी केलं म्हणून आम्ही करतो. साप धावतं म्हणून गांडुळाने धावायचं हे नाही होत. उपासनेचं सुद्धा तसंच असतं की स्वतःशी प्रामाणिक राहून ज्या गोष्टी नको आहेत त्या सोडण्यासाठीचा मनाचा मोठेपणा डेव्हलप करून त्या गोष्टी तुम्हाला सोडता आल्या पाहिजेत. तर तो आहार जो असतो ना हा खूप मोठा घटकही असू शकतो किंवा एक नगण्य घटकही असू शकतो. ओके. ते साधनेच्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे. म्हणून मी सांगतो की माझ्या घरी मासे बनतात, मी खातो.
आणि तो काय खाणं न खाणं हा प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजेचा आणि वैयक्तिक काय म्हणतात त्याला साधनेचा जो काही आपण अवलंबलेला मार्ग आहे, त्या गोष्टींवर आधारित असतं. बर. आहाराचं पण. बर बर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कशी आहे की निसर्गसुद्धा तुम्हाला काय वाटतं, साधक जो काही असेल किंवा जो काही करत असेल त्याचा भार निसर्गाला नाही आहे? असं आहेच ना. तर मी मासे खातोय स्वामींना माहीत नसणार आहे? माहिती असं. त्यांना नैवेद्य देत नाही आम्ही त्याचं. ज्या दिवशी जे वार पाळले गेले पाहिजेत, ज्या दिवशी ज्या गोष्टी नसल्या पाहिजेत, ते सगळं भान, ते सगळं भांडी वेगळी असते, सगळं सगळं वेगळं. करेक्ट. सोहळं ओवळं जे काय लागतं सगळं 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 पाळून सगळं केलं जातं. सो माझं म्हणण्याचा हेतू तो आहे की स्वतःची प्रामाणिक राहा आणि तो जर आहार तुमच्या आडे येत असेल तर सोडून द्यावं ते. बर. देवदयाने अजून तरी आलेलं नाही आहे, पण ज्या दिवशी येईल मला वाटेल की हा नाही, आता मी ही स्टेज क्रॉस करत असताना ह्या सर्व गोष्टी येण्याची पॉसिबिलिटी सोडून देणार मी. करेक्ट. ते सोडत असताना इतके वर्ष खाल्लं, आता ते सोडवत नाही, अशातला भाग तिथे येणार नाही. करेक्ट. ॲक्सेप्टन्स, तो ॲक्सेप्टन्स लेवल आला पाहिजे. बरोबर. आता तेच मी म्हणतो, ॲक्सेप्टन्स लेवल. तुम्ही राहणार 5 स्टारमध्ये, सगळीकडे करणार, उद्या तुम्हाला नाही मिळालं राहायला तरी तुमच्या मनामध्ये त्याचं शल्य राहिलं नाही पाहिजे, अरे आधी मी राहत होतो आता मला होत नाही. नंतर पण राहशील. बरोबर. जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या राजाला अत्यंत श्रीमंत करून पाठवणार या जन्मात, तर देव म्हणेल या जन्मात तुला बनवलं ना, सगळं दिलं ना, तर पुढच्या जन्मात मी नाही देणार, पुढच्या जन्मात राहा भिकारी. किंवा त्याच्या पुढच्या जन्मात म्हणेल तू आता भिकारी राहिलास ना, त्या परिस्थितीत तू जे मिळवलंयस त्याचं फळ आता तुला मिळेल, तर त्याच्या पुढच्या जन्मात तू त्याला आणखी कर्प श्रीमंत करेल जो त्याच्या आधीच्या ह्याच्यात. हे सगळं ना निसर्गाचे खेळ आहेत. तो जो जीव आहे त्याला सगळ्या प्रक्रियेतनं जावं लागतं, सगळ्या. असा एक कॉन्सेप्ट आपल्या अध्यात्मशास्त्रात मानला जातो, जो भगवद्गीतेत सुद्धा सांगितलाय, पुनर्जन्माचा. तो जीव जन्म घेतो. करेक्ट. आणि जो नाही घेत तो मोक्षाला जातो. सो मोक्षाला जाण्याची धडपड प्रत्येकाकडे असली पाहिजे. करेक्ट. पण तो मार्ग सुद्धा मोक्षाचा उपासनेनीच मिळवता येतो. बरोबर. तो असा हवेतनं येणार नाही. आणि त्याच्यासाठी सुद्धा ही दत्तात्रयाची उपासना खूप जास्त प्रभावशाली ठरते, दिशा दाखवायला, त्या मार्गावर चालताना दिशा दाखवायला. म्हणून माझं जे काही मी बोलतो ना ते सगळं मी अनुभवावरनं बोलतोय, म्हणजे ह्या सर्व गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी हे बोलतोय. आता मी द्वारकेला ध्वज लावतो, हे माझं आता 22वं वर्ष आहे द्वारकेचं. बर. 22 वर्ष मी ध्वज लावतो आणि 100 वर्षाचे ध्वजाचं बुकिंग केलेलं आहे. बर. दरवर्षी आम्ही गिरनार, द्वारका, सोमनाथ करतो. बर. मी जिवंत असेपर्यंत येऊन तिथे ध्वज लावणार. वा. असं बोललेलं आहे आणि मी जातो. तो ध्वज लागल्यानंतर तो भगवा ध्वज, त्याच्यावरती चंद्र, सूर्य बघून तो द्वारकाधीशाच्या डोक्यावर जेव्हा लागतो तिथे वरती कलशाच्या इथे, बघण्यासारखं दृश्य असतं ते. 52 गज कपड्याचा ध्वज असतो, 104 फूट बाय 150 फुटाचा. बापरे. 104 फूट उभा असा 150, तितका मोठा असतो. आणि मग तिथे आम्ही नाचतो, गातो, सगळं होतं तिथे. खूप लोक येतात तो ध्वजाचा कार्यक्रम बघायला माझा. पण सांगायचं हे काय की या सर्व गोष्टी आहेत ना, या नैसर्गिक अधिष्ठानाशिवाय होत नाही. कुठे तो ध्वज मी लावणार, कुठे आता माझं पंतप्रधानांबरोबर काही गणित जुळणार, भेटी होणार, कुठे लताबाईंसारख्या एका आर्टिस्ट बरोबर माझं स्नेहसंबंध जुळणार, हे सगळं ना ते कुठे ना कुठेतरी ते व्यवहार जोडले गेलेले असतात आणि ते त्याचप्रमाणे होतात. बर. आणि हे होणार आहे या गोष्टीची पूर्वकल्पना जेव्हा निसर्ग देतो ना,
तेव्हा त्याच्यात मजा असते त्या कम्युनिकेशनमध्ये, की हे अच्छा हे होणार आहे, हे झालं, आता हे होणार आहे, हे झालं. ओके. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की देवाने दिलेले अनुभव जे असतात ना, त्याचं खुलेआम चर्चा नका करू. ते तुमचा आणि त्याच्यामधला संबंध आहे ना, तुमच्यापुरतं ठेवा ना. आता घडणाऱ्या गोष्टी ज्या वेळेला समजतात ना, त्यावेळेला मग आपल्याला समजतं की वी आर ऑन द राईट पाथ. करेक्ट. कारण तसे प्रत्यय येतात. ओके. असा तो विषय आहे. माझ्या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे भरत वाक्याचं, ते लेजेंडरी चित्रकार ज्यांच्यावरती खरंच सरस्वतीचा वरदहस्त आहे. बर. म्हणजे चित्र चांगलं काढणं आणि त्या चित्राचा मागचा जो व्यासंग आहे, तो व्यासंग तेवढाच दर्जाचा असणं हे फार कमी चित्रकारांमध्ये मी बघितलं आहे. बरोबर. म्हणजे रवी वर्मा होते ना, हो, राजा रवी वर्मा, हो, त्याच्यानंतर देवी देवतांना हातपाय शरीर देण्याचं काम केलंय ते चित्रकार म्हणजे वासुदेव कामत. बर. एक एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ना, की त्यांनी काढलेली चित्र आणि त्याचं इंटरप्रिटेशन ऐकण्यासारखं असतं. ओके. सो माझं जे पुस्तक आहे भरत वाक्य, त्याचा सगळा जेव्हा आशय आणि ते पुस्तक वाचून सगळं करून त्याचा एक अभ्यास झाला आणि ते पुस्तक पूर्ण झालं, त्याच्यानंतरचं जे मुखपृष्ठ आहे, हो, त्या पुस्तकाला समर्पक असं वासुदेव कामतजींनी ते चित्र बनवून ते दिलं या माझ्या पुस्तकासाठी. तर ते जे पुस्तकासाठी दिलेलं जे चित्र आहे, त्या चित्राची जी व्याख्या आहे ती ऐकण्यासारखी आहे. बर. त्यांनी लिहिलेली. बर. की तपस्येची धारणा मनात पक्की रुजली की साधनेचे अधिष्ठान प्राप्त होते आणि अखंड तापसाच्या कृतीने तृष्णा अनपेक्षित भावनेने जागृत होते. त्या अनामिक शक्तीच्या मेघात प्रचंड मोक्षदायिनी अमृताचा वर्षाव करण्याचा साठा तुडुंब भरलेला असतो. चातकाने आपली चोच आ वासून उघडी ठेवावी त्यातला तुषार झेलण्यासाठी, तशी आपली ओंजळ त्याच भावनेने धरून वाट पाहावी ती अमृताची धार प्राशन करण्यासाठी. बर. आणि त्या वर्षावाची पहिली झलक कडाडत विद्युत प्रकाशाने आपले बहिरंग आणि अंतरंग उजळून निघते, तेव्हा अनुभूतीच्या पहिल्या आघाताने भंग पावतात त्या कर्मबंधाच्या कल्पनेच्या निराधार भिंती आणि संततधारांनी शांत होते आपली ज्ञानतृष्णा. वेदांतांनी गायलेले सत्य नेती नेती म्हणून सांगावे आणि अनुभूतीने मात्र खात्री व्हावी इति इति इति. बर. यातलं थोडासा सारांश मी सांगेन, ह्याच्यात डीप नाही जाणार कारण हा मोठा विषय आहे. त्यांना एवढंच म्हणायचं आहे की तुम्हाला जे काही आध्यात्मिक अनुभव येतात, अनुभूती, म्हणजे जे तुम्हाला एक क्लिअर सांगतो की आज जे लोक बोलतात ना, त्यांच्याकडे पांडित्य खूप असतं, अनुभूती कमी असते. बर. म्हणजे आज एक गोष्ट सांगायची म्हणजे विठ्ठलाची किंवा देवाची व्याख्या करत असताना सुद्धा वेद थकले. परा पश्चंती मध्यमा वैखरी ह्या ज्या भाषा आहेत त्या तिट्या पडल्या त्याचं वर्णन करताना. असं जेव्हा म्हणलं जातं त्यावेळेला फक्त अनुभूतीच्या दृष्टिकोनातनं, अनुभूतीच्या मार्गातनं त्याला बघणं आणि त्याला अनुभवणं, ओके, हेच शक्य होतं. बर. बर. यू शुड अनलर्न टू लर्न म्हणतो ना आपण.
पाठी कोरी पाहिजे त्यावेळेला त्याच्यावरती सर्व गोष्टी होतात. सो मला सांगायचं हे काय आहे की अनुभूतीला आपल्या अध्यात्मात खूप उच्च दर्जाचं स्थान आहे. ओके. साखर कशी लागते हे मी कितीही पद्धतीने तुम्हाला समजवायचा प्रयत्न केला तरी ते समजणार का खाल्ल्याशिवाय? नाही. गोड म्हणजे काय असतं तसंच आहे. आणि म्हणून हे पुस्तक वाचल्यानंतर कळेल की मी ह्याच्यात काय लिहिलं. वा. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, माझं बालपण, शाळेतल्या खोड्या, त्या शाळेतल्या खोड्या सुद्धा झाल्या त्या, म्हणजे मुद्दाम करायच्या म्हणून त्रास द्यायला कोणाला तरी करायचं असं नव्हतं. त्या झाल्या. वेगळं बालपण गेलं, निराळ्या दृष्टीने गेलं. तर ते बालपण मग कॉलेजमध्ये जात असताना गोष्टी काय घडल्या. ओके. मग सावरकरांचा माझ्या आयुष्यात आलेले जे काही क्षण होते ज्याच्यामुळे प्रामुख्याने आध्यात्मिक बाजूनी सांगायचं म्हणजे विश्वातला देव आणि माणसातला देव ह्याची व्याख्या सावरकरांनी काय सांगून ठेवली होती, खूप छान सांगितली होती, ते समजलं. अशा अनेक गोष्टी समजायला लागलो आणि त्या समजलेल्या गोष्टींमधनं जी अनुभूती मला आली त्याचा सारांश या पुस्तकात आहे. पांडित्य नाहीये, अनुभूती. डिफरन्स आहे पांडित्य आणि अनुभूतीमध्ये. आणि त्याच्यात मला हेच सांगायचं आहे की जसं गाणं हे श्रवणविद्याही आहे आणि प्रॅक्टिकल आहे. ओके. तुम्ही कधी असं बघितलंय का की गाण्याच्या कार्यक्रमाला गेलात आणि प्रेक्षक समोर बसलेला असताना त्या स्टेजवरती एक ब्लॅकबोर्ड आणि ब्लॅकबोर्डवरती आरोह शिकवला जातोय, नाही, किंवा काय बाबा कसं आहे ते रागाची ओळख करण्यासाठी तुम्हाला थिअरिटिकल गोष्टी शिकवल्या जात आहेत, नाही, लोक उठून जातील. पण तेच तंबोरे लागलेत, वातावरण निर्माण झालंय आणि त्या वातावरणामध्ये एक परिपक्व षड्ज लागलेला असेल. त्या एका सुराने जे वातावरण निर्माण होतं त्याला तुम्ही काही जज करू शकत नाही, मॅच करू शकत नाही. ती अनुभूती असते. सो पांडित्य आहे ना ते वेगळ्या बाजूला, ज्ञानप्राप्ती वेगळ्या बाजूला, आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्या ज्ञानाचं विद्येत रूपांतर करून त्या विद्येचं कलेत रूपांतर होतं. आणि अध्यात्मात ते कलेत रूपांतर झाल्यानंतर त्याची अनुभूती निर्माण होते. सो संगीत आणि उपासना हे हँड इन हँड जातात असं माझं मत आहे. अनेक कलाकार हे व्याकरणामध्ये अडकलेले आहेत. आता काल माझं ताजमध्ये रिडिंग होतं, त्यावेळेला त्यातल्या एका कलाकारांनी मला सांगितलं, अरे काय आहे की ते अध्यात्म सगळं ठीक आहे पण तू गाणं केलं पाहिजेस, गाणं केलं. म्हटलं गाणं करत नाही असं तुम्हाला कोणी सांगितलं? ओके. आपण गाण्याचे कार्यक्रम कमी घेतो, वर्षाला 8 ते 10 कार्यक्रम घेतो. दॅट डझंट मीन की मी गाणं कमी करतोय. गाणं कमी करत नाहीये मी. काय होतंय, लोकांचं एक संकल्पना अशी असते की कार्यक्रम जास्त झाले, तुम्ही मीडियामध्ये 10,000 वेळा आलास, पेपरमध्ये तुमचं दर दिवशी चर्चा चालली आहे आणि सगळे फोन येत आहेत सगळं, म्हणजे तुम्ही प्रतितयश गायक. असं नाही. माझी प्रतितयश होण्याची जी व्याख्या आहे ती थोडीशी जगापेक्षा निराळी आहे. ते म्हणजे असं आहे की आता समजा मी तोडी गातोय किंवा विभास गातोय सकाळी, तर त्या स्वरांचं दर्शन, त्या रागाचं एक वेगळा पैलू, एक वेगळ्या पद्धतीची एक मॅच्युअर्ड फ्रेज त्या रागामध्ये जर मला सुचली आणि मलाच वाटलं अरे काय छान सुचलंय,
हे वाढवलं पाहिजे. एक राग एक हिऱ्यासारखा असतो. ओके. कळलं. किंवा एक गाणं सुद्धा. आता ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये ओम नमो जी अध्याय लिहिलंय, किती अर्थ निघतील माहितीये. कुणाला ती गणपतीची स्तुती वाटते. ओके. कुणाला सृष्टी निर्माण कशी झाली, त्या सृष्टी निर्माण होण्यामागचं रहस्य आध्यात्मिक पद्धतीने कसं बोललं गेलंय, द स्टोरी ऑफ इन्सेप्शन. अच्छा. हे वाटतं. मी जेव्हा ते वाचायला घेतलं, बघायला घेतलं, ओम नमोजी अध्याय तेवढंच बोलतंय, तर मला असं वाटलं की ते ब्रह्माची स्तुती आहे. ओके. त्याच्या मागे फार वेगळा तर्क आहे माझा. वैज्ञानिक पद्धतीने तर्क आहे. जय जया स्वसंवेद्या. जया हे दुसरं नाव आहे ब्रह्माचं. बर. जय जया म्हणजे सरस्वतीचं पण जया नाव आहे. तर जय जया ब्रह्मा आणि सरस्वती. बर. असं इंटरप्रिटेशन झालं. ओके. आणि या जगामध्ये ना ओरिजिनल असं काही नाही आहे, सगळं इंटरप्रिटेशन आहे. बर. अच्छा. आज मी एखादी गोष्ट कविता म्हणून तुला दिली, ती तुला दिल्यानंतर तू त्याचा अर्थ काढशील ना, तशी ती कविता होणार आणि ती तुझी झाली. लक्षात आलं. ओके. सो अशा सर्व गोष्टी आहेत. म्हणून मला काय वाटतं माहिती आहे की अनुभूती हा जो विषय आहे ना, हा फार महत्त्वाचा असतो. पांडित्य वेगळ्या बाजूनी असतं, ज्ञानप्राप्ती वेगळ्या बाजूने असते. आणि ज्ञान हे एकच अशी गोष्ट आहे जी तुम्हाला तग धरून ठेवायला मदत करते. बर. फक्त ज्ञान. ओके. ज्याचा मी भुकेलेला आहे. म्हणजे ज्ञान नाही मिळालं, डोक्याला एखाद दिवशी खाद्य मिळालं नाही की अरे आज काही कंटाळा आला, आज काही काम नाही असं वाटायला. पण खाद्य लागतं डोक्याला. खाद्य म्हणजे काय की एखादा प्रश्न की हे असं का आहे, ते अध्यात्मात असू दे, गाण्यात असू दे, कुठल्या ह्याच्यात असू दे. बर. पण म्हणून मी म्हणतो की गाण्यामध्ये किंवा कुठल्याही कलेमध्ये आणि उपासनेमध्ये हे जर तुम्ही बघाल तर संगीत आणि अध्यात्म हे हँड इन हँड आहे. आणि तो समजण्यासाठी तशा पद्धतीच्या स्वरांची शरणागती घ्यायला लागते. सरेंडर भाव. आणि तो सरेंडर जेव्हा तुम्ही करता ना एखाद्या गोष्टीसाठी, तेव्हा यू राईज इन डिवोशन असं मला वाटतं. यू डोंट फॉल इन लव्ह, यू राईज इन डिवोशन. ओके. तो जो मी मगाशी बोललेलो जो अर्थ आहे तो हा आहे. तर भरतजी, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात, तुम्ही आम्हाला खरं इन्व्हाइट केलं इथे आणि आपल्या एवढे छान गप्पा झाल्या अध्यात्मावर. ओव्हरऑल तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आजचा पॉडकास्ट? छान होता. छान चर्चा झाली. काहीतरी चर्चा ही ऐकल्यानंतर लोकांना डोक्याला खाद्य मिळेल अशी आशा आहे. नक्कीच. आणि माझ्या गाण्यावर प्रेम करत राहा, माझ्यावर प्रेम करत राहा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सगळे. मला ट्विटरवर फॉलो करत राहा. आणि फॉलो करता 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 ज्या गोष्टी मी करतोय त्या उपक्रमांमध्ये पण जोडलात तरी मला आनंद होईल. आणि ह्या उपक्रमांमध्ये जोडले जात असताना ईश्वरी कार्याबरोबर पण जोडले जावेत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. परत एकदा तुमचे धन्यवाद भरतजी. आणि मला सगळ्यांना सांगायला आवडेल की भरतजींचं हे जे बुक आहे भरत वाक्य म्हणून, तर याची लिंक जी आहे ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आत्ता भरतजींनी ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण म्हणूयात एक 1% 2% असतील, पण या पुस्तकामध्ये तुम्हाला अजून सखोल माहिती किंवा अध्यात्म किंवा भरतजींचा ओव्हरऑल प्रवास या पुस्तकातून तुम्हाला वाचायला मिळेल. त्यामुळे प्लीज हे पुस्तकसुद्धा तुम्ही ऑर्डर करा. त्याच्यानंतर जसं भरतजींनी सांगितलं की त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, त्याची लिंक्स, सोशल मीडियाच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. सो प्लीज त्याला पण फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि मला कोणी काही प्रश्न विचारा तर मी त्यालाही उत्तर देईन सोशल मीडियावरून.
नक्की. चॅटवरती मला तुम्ही मेसेज केलं तरी चालेल. आणि दुसरं, हे पुस्तक जे आहे भरतवाक्य, याचं विमोचन भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी केलं आणि सकाळ पब्लिकेशननी त्याचं ते बुक पब्लिश केलेलं आहे. तर सकाळच्या वेबसाईटवरती पण तुम्हाला हे मिळेल पुस्तक विकत, आणि कोणाला हवं असेल तर मला पर्सनली कॉन्टॅक्ट केलं तरी मी देईन. नक्कीच. तर भरतजींचा जो कॉन्टॅक्ट आहे, मेल आय डी आहे, हा पण डिस्क्रिप्शनमध्ये आपण देऊ. भरतजी, थँक्यू सो मच परत एकदा. आणि आमच्या पॉडकास्टचं फक्त एक जाता आता रिच्युअल असतं की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. तर थँक्यू सो मच. आपण पॉडकास्ट एंड करू. श्री स्वामी समर्थ.